पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुवाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 29 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि 30व्या श्लोकाचा आपण अभ्यास मागील चिंतनापासून सुरू केलेला आहे। देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनि यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधया, असा हा 30व्या क्रमांकाचा श्लोक आहे। त्यातील पहिल्या भागाचा आपण मागील वेळेस विचार करतो। पहिला शब्द जो आहे तो देहाभिमाने, देह अभिमान हा पहिला शब्द आहे। त्यामध्ये 2 वास्तविक भाग आहेत, एक देह आणि दुसरा अभिमान। त्यातील अभिमान या शब्दाचा आपण मागील वेळेस विचार करीत होतो। देहाभिमान जेव्हा गलिते म्हणजे गळतो किंवा नष्ट होतो आणि विज्ञाते परमात्मनी परमात्म्याचं विज्ञान होतं, तेव्हा यत्र यत्र मनोयाती जिथे जिथे मन जाईल तेथे तेथे तत्र तत्र म्हणजे त्या त्या ठिकाणी समाधी त्याला प्राप्त होते किंवा तो समाधीत असतो, असा हा 30व्या क्रमांकाचा श्लोक आहे। ही अत्यंत उच्च कोटीची अवस्था आहे, ही सगळ्यांना प्राप्त होणं अत्यंत अवघड आहे। 6 समाध्यांचा अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपण खरं तर समाधीचा विचार करत आहोत, पण ही समाधी जी आहे ही 6 समाध्यांचाच परिणाम आहे किंवा 6 समाधी ज्या आहेत ह्या समाधी प्राप्त केल्यानंतर किंवा 6 समाधीच्या द्वारे तो तत्वावर पोहोचल्यानंतर जी अवस्था येते ती अवस्था या ठिकाणी 30व्या श्लोकामध्ये वर्णन केलेली आहे। त्यातील पहिल्या चरणाचा आपण विचार करत आहोत। देह अधिक अभिमान असे 2 शब्द एकत्रित करून देहाभिमान असा शब्द आहे। अभिमान या शब्दाचा आपण मागील चिंतनामध्ये थोडक्यात विचार केलेला आहे। अभिमान म्हणजे अहंकार, अभिमान म्हणजे गर्व, अशा रीतीने अभिमान शब्दाचा उपयोग करण्यात येतो। पण अभिमान हा काही ठिकाणी चांगला शब्द म्हणून पण उपयोगात येतो आणि म्हणून तो चांगला म्हणून उपयोगात आणावा की वाईट म्हणून उपयोगात आणावा यासाठी आपण त्याचा थोडक्यात विचार केला होता की जर अभिमानामुळे आपलं किंवा दुसऱ्याचं नुकसान होईल तर तो अभिमान चांगला नाही, आणि जर आपलं किंवा दुसऱ्याचं त्यामधून नुकसान होत नाही, काहीतरी फायदाच होतोय, तर तो अभिमान चांगला आहे। म्हणून कशावर अभिमान धरावा आणि कशाचा अभिमान धरू नये हे कळणं गरजेचं असतं। हे कळणं व्यवहारातही गरजेचं आहे। व्यवहारात सुद्धा जर हे एखाद्याला कळालं तर तो व्यवहारात सुद्धा सुखी होऊ शकतो, व्यवहारामध्ये त्याला कमीत कमी दुःख मिळू शकतं। देह हा शब्द लावल्यामुळे देहाच्या संबंधाने अभिमान आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे। एकूण देहांची संख्या 4 आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह। आणि शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर शास्त्रामध्ये अभिमान जे आहेत ते वर्णन केलेले आहेत। त्यातला पहिला जो अभिमान आहे तो विश्व आहे, दुसरा जो आहे तो तैजस आहे, तिसरा जो आहे तो प्राज्ञा आहे आणि चौथा जो आहे तो पंचीकरणामध्ये हा अभ्यास आलेला आहे। बऱ्याच ग्रंथांमध्ये तो अभ्यास आहे। चौथा अभिमान विसरून गेलेला अव्याकृत। 4 देहाचे 4 अभिमान आपण पाहिलेले आहेत का? अभ्यास केलेला आहे? नसेल केला तर मग किंवा वाचलेलं कधी नसेल तर मग आठवणं अवघड आहे, पण आठवत नाही। पंचीकरणामध्ये आहे, अजून आपण तत्वमसी या ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे। पुढच्या वेळेस वाचून यायला काही हरकत नाही, ठीक आहे? तर हा गृहपाठ नाही, गृहपाठ आज 4थ्या अभिमानाला पोहोचायला आपल्याला वेळ आहे, त्यामुळे तिथपर्यंत थोडासा गृहपाठही करायला काही हरकत नाही। कारण सगळं गृहपाठ येतो त्यामुळे तो वर्गपाठात सांगता येत नाही।
खरं तर पुढचे दोन अभिमानाची आपल्याला सध्या गरज नाही. पहिला एकच अभिमान जरी आता विचारात घेतला तरी काय हरकत नाही. तर पहिला जो अभिमान आहे तो विश्व अभिमान आहे, आणि मागील वेळेस जो आपण विचार केला तो खरं तर विश्व अभिमानाचा भाग आहे. विश्व हा जो शब्द आहे हा संपूर्ण विश्वासाठी म्हणजे स्थूल महाभूतांसाठी उपयोगात येतो. स्थूल शरीर, वेष्टीने, समष्टीने अखिल ब्रह्मांड हे खरं तर विश्व या शब्दामध्ये येऊ शकतं. त्यामुळे वेष्टीने अभिमान कुठले आणि समष्टीने कुठले हे वेगळे आहेत. त्यामुळे तो सगळाच एक थोडक्यात विचार करायला काही हरकत नाही. त्यासाठी आपण कुठल्याही ग्रंथाचा आधार घ्यायला काही हरकत नाही. ते तुम्हाला लक्षात राहिलं आणि कळलं म्हणजे तुमचा उद्धार होणार असं काही नाही. कसं असतं की हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की लोणी निघणं महत्वाचं असतं. तुम्ही कुठली रवी वापरली हा काही महत्वाचा विषय नसतो. म्हणून कुठली प्रक्रिया वापरली, कुठले शब्द लक्षात ठेवले हे जास्त महत्वाचं नाही. रवी सोन्याची वापरली का चांदीची वापरली का लाकडाची वापरली एवढं महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय, लोणी निघालं का नाही हे महत्वाचं आहे, नाही का. मंथन करून लोणी निघालं पाहिजे. मंथन कसं करतो हा जास्त महत्वाचा विषय नसतो. लोणी निघणं हे जास्त महत्वाचं असतं. त्याप्रमाणे भगवत प्राप्ती होत नाही तर उपयोग काही नाही, किंवा आपल्याला इष्ट जे फल आहे हे जर प्राप्त होत नाही तर मग उपयोग नसतो. म्हणून शब्द तुम्हाला आठवले काय, नाही आठवले काय, मी प्रश्न विचारला म्हणजे तुम्हाला उत्तर यायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. नाही आलं तरी काही फरक पडत नाही, पण जरा बुद्धीला ताण दिला तर बरं आहे. कारण जेवढा संसार आपल्या बुद्धीमध्ये लक्षात राहतो तेवढं हे बाकीचं लक्षात राहत नाही. म्हणून हा फक्त मी प्रश्न विचारत असतो, बाकी दुसरं काही कारण नाही. तर संसार जेवढा लक्षात राहतो तेवढा परमार्थ लक्षात राहत नाही. कारण संसारामध्ये आपण जेवढे गुंतलेलो आहोत तेवढं आपण परमार्थात गुंतलेलो नसतो. म्हणून तसं होतं आणि तसं होणं साहजिक आहे. असो, तर पुन्हा अभ्यास करायला काही हरकत नाही. तर अभिमान हा जो शब्द आहे हा अभिमान आपल्याला नको आहे. म्हणजे याचा अर्थ असा काय, गलित आहे म्हणजे त्याला गाळायचा आहे, म्हणजे तो नष्ट करणं गरजेचं आहे. याचा अर्थ हा असा काहीतरी अभिमान आहे की जो आपल्याला दुःखाला कारण होणार आहे. कारण आपण मागील वेळेस व्याख्या केलेली आहे की अभिमान कुठला वाईट, जो आपल्याला दुःख द्यायला कारण होतो तो अभिमान वाईट. आता दोन भाग आहेत. एक म्हणजे तुम्ही जर सामाजिक व्यक्ती असाल तर तुम्हाला स्वतःला आणि दुसऱ्यांना दुःख होऊ नये असं पाहणं जास्त समाजाच्या दृष्टीने योग्य असतं. हा झाला सामाजिक विचार करणाऱ्या माणसाचा भाग. परंतु दुसरा एक भाग असतो की आपल्याला दुःख होत आहे, आपल्याला दुःख होत आहे आणि समाजाचं चांगलं होत आहे किंवा समाजाला जर त्रास होत नाहीये तर तशा प्रकारचा अभिमान धरणं असे लोक फार कमी असतात. आपल्यालाही दुःख होत नाही, समाजालाही दुःख होत नाही, हा एक भाग आहे. आपल्याला दुःख होतं पण समाजाला दुःख होऊ द्यायचं नाही. समाज म्हणजे दुसरं कोणीतरी, दुसरी व्यक्ती आपल्यापेक्षा दुसरी, असा दुसरा भाग. म्हणजे आपल्याला दुःख नाही, समाजालाही दुःख नाही, आपल्याला दुःख आहे पण समाजाला दुःख नाही, असा दुसरा भाग. हे या वर्गामध्ये चांगली लोक येतात, म्हणजे सज्जन लोक, जे संसारामध्ये सज्जन माणसं म्हणतो आपण किंवा चांगली माणसं म्हणतो. अशी लोक स्वतःला यातना देऊन, स्वतःला कष्ट होऊ देत पण जगाच्यासाठी, समाजासाठी, इतरांसाठी ते दुःख सहन करतात. असा एक वर्ग असतो, तो एक भाग आहे. तिसरा भाग असा आहे की स्वतःलाही सुख, समाजालाही सुख. चौथा भाग काय, स्वतःला सुख पण दुसऱ्याला दुःख, असा चौथा वर्ग आहे. असे चार वर्ग आपण करू शकतो. तर स्वतःला दुःख, दुसऱ्याला दुःख, स्वतःला दुःख, दुसऱ्याला सुख, स्वतःलाही सुख, दुसऱ्यालाही सुख, स्वतःला सुख, दुसऱ्याला दुःख, असा वर्ग आपण करू शकतो. अशी वर्गवारी आपण करायला काही हरकत नाही. तर या चार पैकीच कुठल्या तरी वर्गात मनुष्य जगतो, किंवा या चार वर्गांमध्ये तो कधी कधी राहतो. कधी इकडे राहतो, कधी तिकडे राहतो, कधी ह्या वर्गात राहतो, कधी ह्या वर्गात राहतो, कधी त्या वर्गात, असं करत तो चारही वर्गामध्ये बऱ्याच वेळा फिरत असतो. परंतु त्यातल्या त्यात एखाद्या वर्गात जास्त काळ राहतो. तुम्ही कुठल्या वर्गात राहता हे तुम्हाला शोधावं लागेल. शोधावं लागेल म्हणजे त्याचा विचार करायला हरकत नाही की आपण या वर्गात असतो बराच काळ. परंतु सगळ्यात साधारणपणे जर आपण विचार केला तर आपल्याला दुःख होऊन जगासाठी दुःख ते सहन करणं किंवा इतरांचं सुखाचा विचार करणं, अशा लोकांची संख्या मात्र काय असते, फारच कमी असते. आणि ती चांगली लोक समजली जातात. अशा लोकांची संख्या 1% असते किंवा नसतेही. 1% माणसं अशी असतील की त्यांचे काय करतात, अख्खं आयुष्य स्वतःला दुःख होऊ देत असं सहन करत जातात आणि इतरांना मात्र इतरांच्या सुखासाठी
प्रयत्न करतात. आता परमार्थात आल्यानंतर म्हणजे हा समाजाच्या दृष्टीने जर विचार केला तर असा भाग आहे. आता आपण जर परमार्थामध्ये आलो तर त्याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. परमार्थात आल्यानंतर आपल्याला विचार करावा लागेल की आपल्याला दुःख होऊन इतरांना सुख होऊ द्यायचं का, तशी या भूमिका असावी का. तर सुरुवातीला सत्वगुण वाढवण्यासाठी तशी भूमिका चांगली वाटते, ठीक आहे, परंतु नंतर असं लक्षात येतं की तसं काही योग्य नाही. वास्तविक जो कोणी मनुष्य स्वतःला दुःख झालं तरी चालेल पण इतरांना सुख व्हायला पाहिजे असं म्हणतो, त्याचं पुण्य वाढत असतं किंवा त्याचं सत्व शरीरामध्ये वाढत राहतं आणि तो उच्च लोकाला जाण्याचा अधिकारी होत असतो. समाजामध्ये सुद्धा जरी त्याला या ठिकाणी यातना भोगाव्या लागल्या तरी तो पुढे उच्च लोकाला जाण्याचा अधिकारी होतो. आता परमार्थामध्ये म्हणजे वेदांत शास्त्राकडे जर आपण आलो तर काय आहे, तर वेदांत शास्त्रामध्ये असं आहे की तुम्हाला दुःख नकोच आहे. तुम्हाला काय दुःख नकोच आहे, कारण दुःखनाश हा आपला प्रमुख हेतू आहे. म्हणजे दुःखनाश हा इतरांसाठीचा विषय नाही आहे, दुःखनाश हा स्वतःचा विषय आहे. म्हणजे आपल्याला दुःख नको हा आपला प्रमुख उद्देश आहे. मग आपल्याला दुःख नको असं म्हटल्यानंतर इतरांना आपण दुःख द्यावं का किंवा इतरांना आपण सुख द्यावं का, हे विचार जे आहेत हे दुय्यम आहेत. दुसऱ्याला दुःख होतं का दुसऱ्याला सुख होतं हा आपला विषय नाही. काय दुसऱ्याला दुःख होतंय का दुसऱ्याला सुख होतंय हा आपला विषय नाही. मग एखादा म्हणेल तुम्ही तर मग विचित्र मनुष्य आहात असं एखादा म्हणू शकतो. समाजामध्ये सगळीकडे असंच असतं, प्रत्येक जण स्वतःचाच विचार करतो, पण तू दाखवताना मात्र ते काय दाखवतात, आम्ही तुमचा विचार करतो असं ते दाखवतात. जिथपर्यंत नाकातोंडात पाणी जात नाही तिथपर्यंतच एखादा मनुष्य दुसऱ्याचा विचार करू शकतो, अन्यथा दुसऱ्यांचा विचार कोणीच करत नाही. पण दाखवलं काय जातं, आम्ही तुमचा विचार करीत आहोत असं दाखवलं जातं. तर दाखवणं आणि खरं असणं यात फरक आहे. आई सुद्धा मुलाचं जे सांभाळ करते ती त्या मुलाचा सांभाळ करावा म्हणून सांभाळ करते असं एवढं म्हणता येत नाही. तिला त्या सांभाळ करण्यामध्ये आनंद मिळतो, तिला तिचं ते मातृत्व जपण्यामध्ये आनंद आहे. म्हणजे तिला त्या मातृत्वामध्ये असलेल्या सुखात रस आहे म्हणून ती त्या मुलाचा सांभाळ करते. तिला त्या मातृत्वाशी घेणं जर नसेल तर ती या मुलाचा सांभाळच करणार नाही. आता हे जरा थोडंसं अवघड विषय आहे, कारण हा समाजामध्ये थोडासा काय लगेच दिसणारा विषय आहे, म्हणून असं म्हणणं म्हणजे थोडंसं अवघड आहे. परंतु परिस्थिती तशीच आहे, तुम्ही बारकाईने जर विचार केला तर असंच असतं. पण त्यातल्या त्यात आई जी आहे ही बऱ्यापैकी निरपेक्ष असते, बऱ्यापैकी तिचा जो भाव असतो तो मुलाच्या सुखाकडे झुकणारा असतो. तिला थोडं त्यातून यातना झाल्या तरी चालतात. पण नीट अभ्यास केल्यानंतर काय लक्षात येतं, त्या सांभाळ करण्यामध्ये म्हणजे त्या मातृत्वामध्ये तिला आनंद मिळतो. मग ते दुःख असलं तरी दुःख वाटत नाही. आता दुःख हे जे आहे व्यवहारामध्ये वेगळं आहे, परमार्थामध्ये वेगळं आहे. दुःख नाशाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही व्यावहारिक भूमिका आपण बाजूला ठेवून दुःख म्हणजे काय हा परमार्थात जर विचार करायचा ठरला तर परमार्थामध्ये दुःख कशाला म्हटलं जातं, परमार्थामध्ये दुःख काय आहे, कशाला दुःख म्हणावं हा मोठा प्रश्न आहे. दुःखनाश असं आपण जरी म्हटलो तरी परमार्थामध्ये दुःखनाश म्हणजे काय, कुठला विषय हा दुःखनाशाचा आहे, तर पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मरण हे दुःख आहे. या दुःखाला परमार्थामध्ये सर्वात महत्वाची किंमत देण्यात आलेली आहे. हेच दुःख खरं दुःख आहे असं परमार्थामध्ये वेदांतामध्ये सांगण्यात येतं की पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे शयनम हे जे आहे हे दुःख आहे. मग या व्यतिरिक्त आपण ज्या दुःखाला धरून रडत बसतो ते तर वेगळे दुःख आहे, ते समाजामध्ये व्यावहारिक भाग येतो. म्हणजे मला हा असंच बोलला, मला तू तसंच बोलला, मला पैसे नाहीत, मला खायला नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझं मन अशांत आहे, माझ्या मनामध्ये खळबळ उडाली आहे, माझी बुद्धी चालत नाही, मला कोणीतरी टोचूनच बोलतं, मला रागच येतो, मला असंच होतं, मला तसं होतं. हे सगळे जे काही दुःख आपल्याला संसारामध्ये आहेत ही दुःख जी आहेत ही दुःख आणि जन्म मरण जननी जठरे शयनम हे दुःख यात फरक आहे. हे दोन वेगवेगळी गोष्टी आहेत, अत्यंत फरक आहे यामध्ये, का नाहीये? तुम्ही याच्यावर विचार केला का नाही केला? मग माणसं कशामुळे रडतात? जन्म मरणाच्या दुःखामध्ये अडकलो म्हणून रडणारे किती लोक आहेत. म्हणजे सकाळी जागा झाल्यापासून झोपेपर्यंत डोक्याला एकच टेन्शन आहे, काय? जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलो, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलो, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलो. असं दुःख कोणाला आहे? कोण रडत आहे? वारकरी तर रडतो कसा?
तुम्ही तरी रडताय का? तुम्हाला दिवसभरामध्ये ह्या गोष्टीमुळे रडू येते का? दुःख म्हणजे रडू येणे, है ना? तर दिवसभरामध्ये या गोष्टीमुळे तुम्ही रडताय अशी तुमच्यामध्ये किती लोक आहेत? असं तरी हातवर होतोय का? असं नाही तरी एवढं पण होत नाही वर. म्हणजे याचा अर्थ आपण वेदांताला अपेक्षित असलेले जे दुःख आहे त्याच्या नाशासाठी जो प्रयत्न करणं अपेक्षित आहे त्याचा विचार येणार नाही ना. वेदांताला जे अपेक्षित दुःख आहे ते काय आहे? जन्म मरणाचं दुःख. हे दुःख वेदांतामध्ये खरं दुःख मांडलेलं आहे. मग या दुःखाच्या नाशाचा आपला विचार आहे. आता हे दुःख ज्याला आहे त्याला ते दुःख नष्ट करावं लागेल. तुम्हाला जर ते दुःखच नाही तर तुम्हाला ते नष्ट करण्याचा मार्ग सांगून उपयोग काय? ज्याला मुंबईलाच जायचं नाही त्याला मुंबईचा पत्ता सांगून उपयोग काय? त्याला मुंबईची बस कुठे लागते, मुंबईची ट्रेन कुठे लागते, मुंबईला जायला रोड कसा आहे हे सांगून उपयोग काय? त्याला जायचंच नाही मुंबईला, मग त्याला सांगत का बसावं? मग त्याला सांगून उपयोग काय? तुम्ही त्याला मुंबईचा रस्ता जरी सांगितला आणि त्याला जर समजा हैदराबादला जायचं असेल तर तो विचार करेल की मुंबईहून हैदराबादला कसं जाता येईल. तो काय विचार करेल? तो म्हणजे ठीक आहे हा सांगतो तर ऐकूया, पण मग मुंबईला जाता तर हैदराबादचा रोड कुठं लागतो? तुम्ही त्याला जर म्हटले मुंबईला तू इकडे पश्चिमेच्या दिशेने निघ, मग तो विचार केला पश्चिमेला गेल्यानंतर मग मला हैदराबादला जायला कुठे रोड लागेल? का त्याच्या डोक्यात काय बसलंय? त्याच्या डोक्यात हैदराबाद हा विषय. त्याचप्रमाणे समजा जर माझ्यासारखा मनुष्य जन्ममरणाचं दुःख नाश करण्याचा विचार सांगू लागला तर ऐकणाऱ्याचं दुःख निराळं असल्यामुळे तो म्हणतो ठीक आहे महाराज सांगतात ऐकू आपण, पण नंतर काही वेळाने तो पुन्हा जागा येतो आणि म्हणतो महाराज बायको फार त्रास देते, मुलीचं लग्न होत नाहीये, मुलाला मुलगा होत नाहीये, काहीतरी तुम्ही उपचार करा, हा रोग लागलाय तो रोग लागलाय, असं झालंय तसं झालंय. या कुठल्या तरी अडचणीमध्ये तो पुन्हा त्या हैदराबादच्या मार्गावर येतो. म्हणजे सांगितलं तर शेवटी परत वळून कुठे येतो? हा रस्ता शोधतो की इथून हैदराबादला जाता येईल का, मन शांत कसं राहील, चित्त कसं स्थिर राहील. अशा प्रकारे अनेक नको त्या दुःखाच्या नाशासाठी मनुष्य रस्ता शोधत राहतो. मग एखादा म्हणेल मग तुमच्या परमार्थाचा उपयोगच काय? कारण बऱ्याच वेळा असं वाटतं. आणि महाराज समजा नाही म्हटले, तुम्ही काही नाही म्हटले तरी शेजारी पाजारी किंवा आजूबाजूला तुमच्या जे लोक असतात ज्यांच्यासोबत तुम्हाला राहावं लागतं त्याला पर्याय नाही अशी परिस्थिती असते. मग तेच म्हणतात तुम्ही तर महाराजांकडे बऱ्याच दिवसापासून जाताय, तुमची तर अशी हालत झाली, तुमच्या घरात तर असा प्रॉब्लेम सुरू आहे, तुमच्यात जर असंच अडचणी सुरू आहेत, मग तुमच्या महाराजांचा उपयोग काय? तुम्ही महाराजांकडे जातेच कसे? असं म्हणतात का नाही? का नाही म्हणत? तुम्ही महाराजांकडे जाता तर तुमच्या घरात असं हे माणूस मेलाच कसं काय? तुम्ही महाराजांकडे जाता तर तुमची पैशांची अडचणच कशी काय? मग काय काय लोकांना वाटायला लागतं की आपल्याकडे नीटनेटके पैसे वगैरे आले, महाराजांची कृपा झाली, असले महाराज वेगळे, आमचं ते काम नाही. तुमच्याकडे भीक लागली तुम्हाला का पैशांची रास लागली, हा तुमचा विषय, आमचा विषय नाही. पण लोक कशी परीक्षा करतात, लोक विचार कसा करतात? लोक म्हणजे आपण, बरं आपण काय विचार करतो? असा विचार करतो. मला काही कारण साधक येऊन माझ्याशी बोलतात, मला सांगतो महाराज आता लोक आम्हाला असे म्हणतात किंवा तुमच्या घरात एवढे प्रॉब्लेम चालू आहे, मग महाराजांचा उपयोग काय? मग महाराजाला सांगा काहीतरी कृपा करायला. म्हटलं नक्की कशाचा विषय, काय विषय आपला ते सांग मला, कारण ते सांगावं लागतं, अडचण निर्माण होते. मग बाकीचे इतर साधक काय करतात, मग ज्यांच्याकडे जास्त पैसा आला ते म्हणतात अरे हे यांनी काय करतात ते बघूया, त्यांच्या मार्गाने जाऊ, मग त्याची वाट बदलते. जन्म मरणाचं दुःख नष्ट करणे हा आपला विषय आहे. या विषया व्यतिरिक्त तुमचं कुठलंही दुःख असेल त्याचं उत्तर आपल्याकडे नाही. आपल्याकडे असलं तरी त्याला काही किंमत नाही. ते नष्ट होईल का नाही होईल हे माहिती नाही, त्याचा काय आपल्याला विषय माहित नाही. का माहित आहे काय होईल सांगता येत नाही. एका महाराजांकडे एक साधक गेले, म्हणजे त्यांचे घरातले लोक कोणीतरी मेलं आणि म्हणून ते गेले महाराजांकडे, महाराज काहीतरी करा आणि तुम्ही आमच्या ते मेलेल्या माणसाला जिवंत करा. तर महाराज म्हटले मी जिवंत करतो. मला माहित असेल ही गोष्ट, कीर्तनकार लोक सांगतात हे, त्यामुळे तुम्ही कीर्तन ऐकलं असेल त्यांना माहित असेल. मी काही कीर्तन ऐकलं नाही पण मला कुठून तरी ऐकू आलं. तर महाराज म्हटले ठीक आहे मी त्यांना जिवंत करतो, पण फक्त तू असं एक घर आणून दाखव की ज्या घरामध्ये कोणीच मेलेलं नाही, कोणी कधी त्या घरात मेलेलं नाही, असं तू घर दाखवलं तर मी त्या तुझ्या घरातल्या माणसाला जिवंत करतो, जे कोणी असेल. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की
हे जे व्यावहारिक अडथळे आहेत, व्यावहारिक जे अडचणी, दुःख आहेत, ही जी दुःख आहेत, ही दुःख नाश करण्यासाठी त्याला वेगवेगळे उपाय आहेत. आणि कुठलेही उपाय जगामध्ये जे सांगण्यात आलेले त्याची 100% खात्री नाही. तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जेवढे काही दुःख आहे, या दुःखांचा 100% नाश होणारच असं कोणीही खात्रीशीर सांगू शकत नाही. झालं तर तुमचं नशीब, नाही झालं तर ते सांगणाऱ्याचं नशीब. डॉक्टर सुद्धा तुमचं दुःख दूर करू शकत नाही. आपण आजारी पडलो तर आपण डॉक्टरकडे जातो, तो आपल्याला 3 दिवसाच्या गोळ्या देतो, 5 दिवसाच्या गोळ्या देतो आणि त्यानंतर म्हणतो परत भेटा, 3 दिवसाने परत भेटा. चुकूनच काही डॉक्टर असतात की म्हणतात ती ह्या गोळ्या खाली येऊ नको परत. शक्यतो काय म्हणतात, 3 दिवसाने परत दाखव, हे रिपोर्ट काढून आण, मग परत दाखव, मग ते झालं की परत हे कर, मग परत दाखव. म्हणजे त्यालाही गॅरंटी नाही आहे, काही कोणालाच गॅरंटी देत नाही. त्याची चूक आहे असं नाही. जगामध्ये कुठल्याच दुःखाचं 100% सोल्युशन मिळणारच असं आपल्याला म्हणता येत नाही. मिळालं तर तेवढ्या पुरतं कमी अधिक 20%, 10%, 15%, 50%, 90% असेल, 99% असेल, मिळेल, माहित नाही, पण खात्री नाही मिळेलच का नाही मिळेल. असो, तर या दुःखांचा विषय निराळा, त्याच्यावर आपल्याला काही बहुत चर्चा करायची नाही. पण आपला विषय जो आहे तो मूळ दुःख कुठला आहे, जन्म मरण हे दुःख आहे. तर हे जन्म मरणाचं जे दुःख आहे, हे दुःख आपल्याला नष्ट करायचं हा आपला विषय आहे. आपला विषय काय आहे, जन्म मरणाचं दुःख नष्ट करणे हा आपला विषय. मग हे दुःख नष्ट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गरज पडते हा देहाभिमान घालवणे. देहाभिमान घालवणे हा जो भाग आहे, ही एक साधना आहे, हा एक पहिला भाग आहे. हे झाल्यानंतर दुसरा भाग तिथे सांगण्यात आलेला आहे. पण पहिल्या भागाकडे आपण लक्ष देण्याच्या पूर्वी आपला हेतू लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकविणे हा आपला जगण्यामधला हेतू आहे. आणि हे जेव्हा त्याला लक्षात राहतं, मग तेव्हा काय होईल, मला फक्त माझ्या ह्या दुःखाशी घेणं नाही, त्याच्यामुळे माझ्या त्या दुःख नाश करण्यामध्ये इतरांना सुख होतंय का दुःख होतंय ह्याचं मला काही घेणं नाही का, घेणं देणं असायला पाहिजे. आता मी जर असं म्हणलं की माझं दुःख नाश करण्याच्या मी वाटेवर आहे, म्हणजे हे दुःख माझं, हे दुःख नष्ट करण्याच्या मी वाटेवर आहे, आणि इतरांना जर त्यामुळे दुःख व्हायला लागलं तर मी सोडून द्यावं का, हे काय सोडावं मी. माझं हे दुःख जर मला नष्ट करायचं असेल आणि माझं हे दुःख नष्ट करताना जर कोणाला त्रास व्हायला लागला तर मी कोणाचा विचार करावा. म्हणजे माझं हे दुःख नाश करण्यामध्ये इतरांना सुख होतंय का दुःख होतंय याच्याशी मला घेणं देणं नाही, याच्याशी मला घेणं देणं नसावं. असा हेतू ठेवला की जगामध्ये त्याला काही किंमत राहत नाही, कारण तो स्वार्थी समजला जातो. पण असा हेतू ठेवल्यामुळेच संन्यासी झाले लोक. ज्यांनी घरदाराचा त्याग केला, का करू शकले ते, कारण जेव्हा संन्यास घेतो तेव्हा कुठल्याही आईला आपल्या मुलांनी संन्यास घ्यावा असं वाटत नाही. जगात कुठलीच आई नाही अशी, कुठलीच नाही. एवढे संन्यासी झालेच कसे, एवढ्या सगळ्या लोकांनी त्यांच्या आईच्या विरोधात जाऊन हा संन्यास घेतलेला आहे. आई किंवा बाप कोणी असो, जगात मध्ये कुठल्याही आईला आपल्या मुलांनी संन्यासी व्हावं असं वाटत नाही. का तुमच्या माहितीमध्ये असं आहे कोणी? माझ्या माहितीमध्ये असं कोणीच नाही. मग बापाला कुठल्या वाटतं का? एखाद्या बापाला वाटू शकतं, कारण बापाची थोडीशी भूमिका निराळी असते. त्यामुळे एखाद्या बापाला वाटू शकतं आपला मुलगा संन्यासी व्हावा, आईला शक्यतो नाही वाटत. मग ती समजा त्याने हट्टच धरला मला संन्यास घ्यायचा, ती मग असं म्हणते की बाबा असे संन्यास घे की माझ्या घरी पण तू मध्ये मध्ये आला तर चांगलंच आहे. म्हणजे तू आपलं शेवटी मायलेकाचं नातं राहिलं तर बरंच आहे. शक्यतो आई कुठली म्हणतच नाही, ती म्हणते तुझं लग्न झालं तर बरं आहे, 2 मुलं निर्माण कर, बरंच आहे, तू आमच्या ह्या गोतावळ्यामध्ये राहिला तर चांगलं आहे असंच वाटतं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती जन्म मरणाचं दुःख नष्ट करण्याचा विचार करते तेव्हा शक्यता अशी आहे की इतरांना त्यामुळे दुःख होईल. शक्यता काय? इतरांना दुःख होईल. सगळ्यांनाच दुःख होईल का सांगता येत नाही. काहींना सुख पण, काहीला आनंद पण होईल, काहींना आनंद पण होऊ शकतो.
म्हणजे तुम्ही जर जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा प्रयत्न करू लागले, त्या मार्गाने निघाले, तर कदाचित काही लोकांना आनंद पण होईल, पण त्यांची संख्या जगामध्ये कमी असण्याची शक्यता आहे. तर दुःख नष्ट करणे, आपण हा जर हेतू ठेवला, आपल्या या हेतूमध्ये इतरांना सुख होईल का दुःख होईल हा विचार बाजूला ठेवून आपण जगू लागलो, तर लोक आपल्याला हा अहंकारी आहे, अभिमानी आहे, असं आहे, तसं आहे, असं म्हणू शकतात. पण त्याचा विचार न करता आपला जर ठाम निश्चय असेल की आपल्याला हे दुःख नष्टच करायचं, तर आपण मार्गक्रमण करू शकतो. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा आपण असा ठाम निश्चय घेऊ, ठरवू असं आपण की आपल्याला हेच करायचं आहे, तेव्हा संसारामध्ये जगता येत नाही का इतरांसारखंच सगळं जगणं होतं, त्यामध्ये काही बदल होत नाही. म्हणजे डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाने जेवतो, पायाने चालतो, हे सगळं होतच, त्यामध्ये काही बदल होत नाही, ते तसं चालतंच. पण हा हेतू जो आहे तो आतमध्ये पक्का ठरला पाहिजे. ज्याला हे दुःख आहे तो जीव आहे, त्या जीवाने हा ठाम निश्चय करणं गरजेचं आहे. एकदा का त्या जीवाने असा ठाम निश्चय केला की मला हे दुःख नष्ट करायचंय, त्याचा तो जो अभिमान आहे हा चांगला अभिमान आहे. कारण अभिमान चांगला का वाईट असा आपण जो मागे विचार केला, त्यामध्ये चांगला अभिमान काय आणि वाईट अभिमान काय. तर मला म्हणजे जीवाला, या जीवाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचा असा अभिमान धरावा. हा काय झाला, हा चांगला अभिमान होता. आणि मग त्यासाठी मला देह अभिमान गलित करावा लागेल, मग देहाचा अभिमान सोडावा लागेल, हे त्यांनी लक्षात घ्यावं. मग मागे विचार केल्याप्रमाणे शरीराच्या बाहेर ज्या गोष्टी त्याचा आपण विचार केलेलाच आहे. आता प्रश्न येतो देह म्हणजे स्थूल देह. मग स्थूल देहाचा अभिमान आपल्याला सोडावा लागेल. स्थूल देहाचा अभिमान सोडण्याचा विचार जेव्हा येईल, जेव्हा स्थूल देहाचा अभिमान आपण सोडू, तेव्हा विश्व अभिमान जो आहे तो आपला निघून जाईल. विश्व अभिमान जो आहे तो निघून जाईल. विश्व अभिमान हा स्थूल देहाच्या संबंधाने आहे. पण मागच्या वेळेस आपण स्थूल देहाच्या बाहेरही आपला कसा अभिमान असतो याचा आपण विचार केलेला आहे. आता स्थूल देह म्हणजे कसा आपल्याला गुंतवायला कारण होतो याचा आपण विचार करू. हे शरीर जे आहे, हे शरीर म्हणजेच मी आहे असा आपला अभिमान आहे. काय, हे शरीर म्हणजे मी आहे असा आपल्याला दृढ अभिमान आहे. इतका दृढ आहे की तो नष्ट होणं फार अवघड आहे. ह्या शरीराची आणि आपली इतकी गुंतागुंत आहे की हे आणि मी वेगळं आहे असल्या आपल्याला अनुभवच येत नाही, असं आपल्याला वाटतच नाही कधीच. किती तुम्ही काहीही करा, हे आणि मी वेगळं आहे असं आपलं होतच नाही. अशक्य आहे, ते फारच अवघड आहे. हा काय, हा सुद्धा काय देहाभिमान आहे. आपली ओळख जी आहे, आपली ओळख निराळी आहे, पण देहाला धरून आपली ओळख निर्माण झाली. मग कशी, ज्या घरामध्ये आपण जन्मलो त्या घराचं सगळं आपल्याला चिकटलं. म्हणजे हे शरीर ज्या मातेच्या उदरात आपण घेतलं, ज्या मातेच्या उदरामध्ये ह्या शरीराची बांधणी झाली, ती माता, तो पिता, ज्या घरामध्ये तो जन्मलो ते घराचा तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अशा प्रकारे ज्या ज्या घरामध्ये तो जन्मतो ते त्याच्या डोक्यामध्ये इतकं पक्क बसलंय, म्हणजे जीवावरती इतका आरूढ झालाय की तो मरला म्हणजे त्याला जाळलं तरी तो जाईल का नाही शक्य आहे, अशक्य वाटत. शेवटच्या क्षणापर्यंत त्याला वाटतं मी ब्राह्मण आहे, शेवटच्या क्षणापर्यंत वाटतं मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. म्हणजे मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी स्त्री, मी पुरुष, हे सगळे स्थूल देहाचे धर्म आहेत. स्थूल देह ज्या घरात जन्माला आला तेच मी आहे असं वाटतं, आणि ते सोडायला कोणीही तयार नाही, किती शास्त्राभ्यास केला तरी सोडत नाही. म्हणजे वेदांताचे गप्पा करणारे सुद्धा मी ब्राह्मण आहे असं म्हणून इतरांना त्याच्या पंक्तीत बसू देत नाही, आणि त्याला कारण मग पुढे धर्माचरण वगैरे काही लावतात. स्थूल शरीर जे आहे, हे स्थूल शरीर म्हणजे माझी ओळख झाली. मला सुद्धा असं वाटायला लागलं की मीच आहे, आणि जगाला सुद्धा वाटायला लागलं की हाच मी आहे. वास्तविक जेव्हा मृत्यू येईल, मृत्यू आल्यानंतर जेव्हा मी याच्यातून बाहेर जाईल, तेव्हा
लोक तो गेला असं म्हणतात. आणि मी जर याच्याकडे परत वळून बघितलं त्याला मला असं लक्षात येईल की हा मी नव्हतो. हे मृत्यू आल्यानंतर लक्षात येईल. पण मृत्यू झाल्यानंतर त्या जीवाला हा बोध घेण्याचा अधिकार राहत नाही. जो बोध मी तुम्हाला सांगतोय, जे ज्ञान तुम्हाला मी सांगतोय, जे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, साधू संतांनी सांगितलेलं आहे, ते फक्त जेव्हा आपण या शरीरात आहोत तेव्हाच आहे. शरीरातून एकदा बाहेर पडलं की तो अधिकार संपतो. मनुष्य देहाची ही एक महत्वाची गोष्ट आहे. मनुष्य देहामध्ये हे आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं की जे शरीर आपण आत्ता घेऊन बसलो, अशा प्रकारे अनंत वेळा अनंत प्रकारचे शरीर आपण घेऊन फिरलेलो आहे. पण त्या कुठल्याही शरीरामध्ये हा जो विचार आहे, हा विचार करता येणं शक्य नाही. हा देहाभिमान घालवता येणं शक्य नाही. म्हणून आता सावध झालं पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे की सकाळी जागा झाल्यापासून झोपेपर्यंत मला स्वतःलाच हे शरीर म्हणजे मी असं वाटायला लागलंय. आणि माझ्यापेक्षा बाहेर असलेल्या सगळ्या लोकांना सुद्धा असं वाटायला लागलं की हा म्हणजेच मी आहे. प्रत्येक जण माझ्याशी व्यवहार करताना हा म्हणजेच मी असा व्यवहार करतोय. आणि मी सुद्धा प्रत्येकाशी व्यवहार करताना हा म्हणजेच मी असा व्यवहार करतोय. असा उभयता व्यवहार जो होतोय तो या शरीराला मी समजून होतोय. आणि यापेक्षा मोठा देहाभिमान काय? बरं, आता हा चांगला का वाईट? संसार करायचा असेल, 14 भुवनामध्ये वेगवेगळ्या शरीरामध्ये फिरायचं असेल तर हा चांगला विषय. कारण तसा देहाभिमान धरल्याशिवाय पुनरावृत्ती शक्य नाही. तुम्हाला जर पुन्हा जन्म घ्यायचा असेल म्हणजे देहावर अभिमान धरल्याशिवाय तुम्हाला ते शक्य नाही. आणि जर तुम्हाला दुसरं शरीर प्राप्त करायचं नसेल तर पुढच्या शरीराचा अभिमान आता मी धरत नाहीये असं म्हणून जमणार नाही. मागच्या शरीरांचा अभिमान मी धरत नाही असं म्हणून जमणार नाही. आता मनुष्य देहामध्ये जो मनुष्य शरीर आहे, स्त्रीचं असो का पुरुषाचं असो, ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र असो, लहान असो का मोठा असो, तरुण असो का म्हातारा असो, याने काही होत नाही. जे शरीर आहे त्या शरीराचा जो व्यवहार चालला, त्या व्यवहारामध्ये आतमध्ये असलेल्या जीवाला हे सतत शिकवत राहिलं पाहिजे की हे शरीर म्हणजे मी नाही. मग या शरीराचे व्यवहार बंद पडतील का? अजिबात बंद पडणार नाहीये. असा तुम्ही विचार केल्याने काही व्यवहार बंद पडत नाही. उदाहरण, एखादा मुलगा ब्राह्मण कुटुंबात जन्मतो. अत्यंत शुद्ध सात्विक अशा ब्राह्मण कुटुंबात समजा एखादा मुलगा जन्मला. आता भविष्यात तो शाळा शिकतो, कॉलेजात जातो, अनेक मित्र परिवार यांच्यामध्ये तो फिरतो आणि नंतर मग युरोपला जातो, तिकडे US ला जातो, कुठेतरी जातो. आणि ह्या सगळ्या कल्चरमध्ये फिरल्यानंतर त्याला असं लक्षात येतं की ब्राह्मण विमान काही नसतंय. काय लक्षात येतं त्याला? ज्याच्या घरामध्ये कधीही अशुद्धता, अशुचित्व अशा गोष्टी अजिबात नाही, असा मुलगा आता काय मानत नाही? आता काय मानत नाही? तो ब्राह्मण वगैरे असं काही मानत नाही. मग तो शूद्र मुलीशी सुद्धा लग्न करतो. शूद्र म्हणजे शूद्र कुटुंबातल्या नव्हे, परकीय स्त्रीशी सुद्धा लग्न करतो. नको ते आहार खातो. काही होऊ शकतं. होतं का नाही असं? म्हणजे त्याच्या शरीराच्या कुठल्याही क्रिया काय बंद पडल्या? त्याचं पाहणं बंद नाही, चालणं बंद नाही, खाणं बंद नाही, काही बंद नाही पडलं. पण काय झालं? आतल्या जीवाने काय केलं? मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण हा भाग काय झाला? पूर्णता सोडून देतो. मग शक्य आहे ना? म्हणजे काय होतं? व्यवहारात असं होत आहे. मग परमार्थात आल्यानंतर ब्राह्मण असा भाव नष्ट होऊ शकतो का नाही? होऊ शकतो. कारण ती फक्त जीवाची भूमिका आहे. पण जीव ही भूमिका स्वतःहून सिद्ध करतो किंवा धारण करतो असं होत नाही. त्याला ही धारण करण्यासाठी मध्ये मन, बुद्धी अशी इंद्रिय आहेत. यांच्याद्वारे तो त्या भावावर दृढ राहत असतो. असो, तो पण विचार आपण नंतर करणार आहोत. पण हा जो जीव आहे, हा जीव असं समजतो की मी ब्राह्मण आहे आणि तसं समजून तो आयुष्यभर व्यवहार करतो. तोच जीव जर काही कारणाने त्याला हे लक्षात आलं ब्राह्मण वगैरे असं काही नसतं, असं त्याला वाटलं, सुख का बरोबर हा विषय आपला नाही आता, असं जर त्याला वाटलं तर तो आयुष्यभर पुढे उरलेलं आयुष्य ब्राह्मण वगैरे असं काही पाळत नाही. तो पाळतो का? मग काही नाही पाळत तो.
मग तो जानवही काढून टाकेल. अलग लक्षात. म्हणजे ज्या शरीराला धरून त्याला ब्राह्मण असं म्हणण्यात आलं, तोच पुढे ब्राह्मण या धर्मातून बाजूला जातो. ब्राह्मण हा धर्म त्याचा संपुष्टात येतो. शरीराला धरून असलेला ब्राह्मण धर्म तो काय होतो, तो पाळत नाही, मानत नाही, आणि त्यामुळे त्याच्यासाठी तो नष्ट झालेला असतो. ते चुकीचं आहे का बरोबर आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे, तो निराळा विषय. तो आता मी काही इथे बोलत नाही. म्हणजे मी याच्या बाजूने का याच्या बाजूने असं सांगत नाही, मी फक्त एक अभ्यास म्हणून हा विषय सांगत आहे. तर हे जर शक्य आहे तर या स्थूल शरीरामुळे आपल्याला जे जे धर्म प्राप्त झाले हे सगळे धर्म सोडणं काय शक्य आहे. या स्थूल शरीरामुळे आपल्याला जे जे धर्म प्राप्त झाले ते सोडणं शक्य आहे. कसे सोडावे लागतात, कुठून सोडावे लागतात, ते जीवाने सोडणं शक्य आहे. जीवाने एकदम सोडता नाही आलं तर क्रमाने ते सोडणं शक्य आहे. पहिले स्थूल आचरणात सोडणं शक्य आहे, नंतर मग सूक्ष्म ध्येयाने सोडणं शक्य आहे, मग जीवाने सोडणं शक्य आहे. परंतु जीवाला तो विचार तर करावाच लागेल. त्यासाठी तशी बुद्धी त्याची असणं अपेक्षित आहे. कारण एवढी बुद्धी आणि एवढं धैर्य निर्माण होणं हे फार अवघड असतं. केव्हा एखादा जेव्हा मुलगा असं म्हणतो की मी ब्राह्मणाचे कुठले धर्म पाळणार नाही, जाणं वगैरे काही घालणार नाही, असं जर एखादा म्हणायला लागला तर अख्ख्या ब्राह्मण वर्गाचा त्याला विरोध असतो. आणि मग या सगळ्यांच्या विरोधात जाण्याचं धारिष्ट्य त्याच्यामध्ये निर्माण व्हावं लागतं. ते एकदा झालं की मग काही फरक पडत नाही. मग काय फरक पडतो का? मग काहीच फरक नाही पडत. मग तो लगेच मरतो का? नाही, तो लगेच मरतही नाही. व्यावहारिक त्याला जे काही दुःख मिळणार आहेत या कारणाने ते मिळतात, जे सुख मिळणार ते मिळतच. त्यामुळे त्याने ते धैर्य जसं व्यवहारात दाखवलं की मग त्याला त्या धर्मांचं काही राहत नाही. त्याचप्रमाणे परमार्थ करत असताना विचाराने हे जेव्हा आपण लक्षात घेऊ की हे शरीर मी नसल्यामुळे या शरीराची जी ओळख आहे ती ओळख म्हणजे ह्या शरीराला चिकटलेल्या धर्मांमुळे आहे. हे शरीर जिथे जिथे जातं तिथे तिथे त्याला तो धर्म चिकटतो, आणि ते धर्म चिकटल्यानंतर ते धर्म माझेच आहे असा तो भ्रमाने समजू लागतो. तो काय करतो, जिथे जिथे ते शरीर जाईल तिथे तिथे त्याला ते धर्म चिकटतात, आणि त्या धर्मांना धरून तो मीच हे आहे असं समजू लागतो. म्हणजे ब्राह्मण कुटुंबात जर शरीर मिळालं तर ब्राह्मण, स्त्रीचं शरीर मिळालं तर स्त्री, पुरुषाचं शरीर मिळालं तर पुरुष, शाळेत गेला तर मी शाळेतला मुलगा, नोकरीला लागला तर मी नोकरी करणारा मनुष्य. अशा प्रकारे तो जिथे कुठे जातो, हे शरीर जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला तसतसा भाव, तसतसा धर्म मिळतो. तुम्ही वारीला निघाले की तुम्हाला नाव काय येतं? वारकरी. म्हणजे वारकरी हा धर्म लागतो. तुम्ही मुंबईला निघाले, पिकनिकला निघाले, तुम्ही कोण होता? पिकनिकला निघाले सगळे, मग कुठं कोण होता तुम्ही? पर्यटक. पर्यटक होऊन जाता. पिकनिकला निघाले की पर्यटक, आणि समजा मंदिरांचे दर्शन करायला निघाले की यात्रेकरू. म्हणजे पर्यटक वेगळा, यात्रेकरू वेगळा, वारकरी वेगळा. आणि तुम्हालाच कळत नाही तुम्ही कुठे चालले. तर मग गावात इकडे तर इतस्ततः असे फिरत राहिले, गावातून इकडून तिकडे, तिकडून तिकडे, मग तुम्हाला माहितीच नाही कुठे जातो, कशासाठी जातो. मग गावातले लोक काय म्हणतात? पोळ. कळतच नाही कुठं, त्यालाही कळत नाही, यांनाही कळत नाही, काहीच कळत नाही. उन्हाळ असे त्याला वेगळ्या उपमा देण्यात येतात. शरीर जिथे जाईल तिथे त्याला तो धर्म चिकटतो, आणि त्याप्रमाणे त्याला ते नाव होतं. तुम्ही इथे आले, तुम्ही साधक असं नाव आलं तुम्हाला. हेच घरी गेले की नाव तुमचं राहतं का? घरी गेल्या गेल्या सांगा मी साधक आहे, ते म्हणतील आता शांत राहा, आता हे काही सांगू नको, साधक आहे काय. चालत नाही तसं, हे की नाही. ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी शरीराला तसतसे धर्म चिकटतात, आणि आपण ते सगळेच धर्म डोक्यावर घेऊन मिरवतो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ह्या शरीरामुळे आपल्याला किती धर्मांचा स्वीकार करावा लागला, किती धर्मांना आपण आपलं समजलो, आणि किती धर्म दृढ आहेत ह्याला काही हिशोब नाही. काही धर्म आपण तात्पुरते धरतो, सोडून देतो. जसं तुम्ही इथे आलेत आणि तुम्ही भक्त आहात, देवाच्या नादी लागलेले आहात, असा धर्म तुमच्यावर आरूढ झालाय. तुम्हाला वाटतंय का ना आपण आता देवाचे भक्त आहोत वगैरे, साधक आहोत असं वाटतं का नाही? पण हा धर्म तात्पुरता आहे. हा किती वेळ आहे? हा तात्पुरता आहे. एकदा चिंतन संपलं की मग तो धर्म नष्ट होईल. मग तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला काय वाटेल का? मग तुम्हाला वाटणार नाही आपण साधक आहोत, भक्त आहोत, असं काही वाटणार नाही.
वारकऱ्याला सुद्धा वारी करतो तिथपर्यंतच मी भक्त आहे असं वाटतं. एकदा का घरी आला कुठलं आलं भक्त नाही काही नाही. मग पुढच्या एकादशीलाच कदाचित लक्षात आलं येतं, ते पण उपास धरायला सांगितलं असलं तर लक्षात येतं, नाहीतर मग ते पण लक्षात राहत नाही. तर काही धर्म जे असतात ते तात्पुरते राहतात, काही धर्म जे आहेत ते आपल्याला आयुष्यभर चिटकून राहतात. जसं तुम्ही ज्या जातीचे आहात, ज्या वर्णाचे आहात, ते तुम्हाला असं वाटतंय की ते कायमचे चिकटलेले आहेत, ते सगळेच मानतील असं नाही. न मानणाऱ्यांचा एक वर्ग तयार होतोय आता. शाने का वेडे म्हणावं तो वाघ निराळा. पण असा एक वर्ग आहे, स्त्री शरीर. हे शरीर एकदा जर स्त्रीचं मिळालं, एकदा जर पुरुषाचं मिळालं तर मरेपर्यंत आपण तसंच वाटतं. वास्तविक शरीर स्त्री किंवा पुरुष असतं. आपण स्त्री किंवा पुरुष नाही आहे. आपण स्त्री किंवा पुरुष नाही, शरीर स्त्री किंवा पुरुष आहे. पण एवढं कळलं म्हणजे फारच वेड्यासारखा विचार झाला. कारण असं जर तुम्ही जगात म्हटलं तर लोक तुम्हाला हसतील, आणि हे तर एकदमच गेले कामातून असं म्हणतात, त्यांचं डोकं एकदमच सरकलं असं वाटायला लागेल. पण वास्तविक तशी परिस्थिती नाही. सत्य परिस्थिती अशी आहे की तुम्ही या जन्मात स्त्री आहात. मागच्या जन्मात तुम्ही स्त्री होते का पुरुष होते सांगता येणार नाही. इथून पुढे मेल्यानंतर तुम्ही स्त्री व्हाल का पुरुष व्हाल हे सांगता येत नाही. आज जरी मी दिसायला पुरुष असलो तरी मागील जन्मामध्ये मी कोण होतो हे सांगता येत नाही. पुढील जन्मात मी कोण होणार हे सांगता येत नाही. जगामधल्या कुठल्याही जीवाचं मागच्या जन्मातलं स्थूल शरीर आणि पुढच्या जन्मातलं स्थूल शरीर हे सांगता येत नाही. कारण ते कर्मानुरूप त्याला तसं मिळतं. त्याचा जसा जसा आतमध्ये विकार असतो त्याप्रमाणे त्याला ते मिळतं. चित्तामध्ये जो विकार तयार होतो तो विकार कसा असेल त्याप्रमाणे तयार होतं. स्त्री पुरुष नपुसंकी हे व्यक्तिभेदाचे निटके, आंदोळती अंगिके विकार भारे. जसा विकार त्याच्या चित्तात तयार होईल त्याप्रमाणे तयार होतो. मनुष्य, कुत्रा, मांजर, डुक्कर, देवादिक, गंधर्व, यक्ष, किन्नर काय असेल ते, हे सगळे जे 14 भुवनामधली स्थूल शरीर आहेत ही प्राप्त केव्हा होतात? देहाभिमान असला तर होतो. स्थूल देहाचा अभिमान आहे तर तुम्हाला ते मिळणार. पुढच्या किंवा मागच्या देहांचा अभिमान धरण्याचा किंवा सोडण्याचा आत्ता प्रश्न नाही. आपल्याकडे प्रश्न फक्त आत्ता प्राप्त असलेल्या देहाचा अभिमान सोडावा की नाही. मग हे प्राप्त असलेलं जे शरीर आहे हे शरीर यालाच आपण मी समजतो. याला सगळे आपण तर याला मी समजतो पण सगळे यालाच मी असं म्हणतात. म्हणजे माझी ओळख सगळ्यांना काय आहे? शरीरावरून आहे. मलाही माझी ओळख काय आहे? शरीरावरूनच आहे. आणि या गोंधळामध्ये आपण कोण आहोत हा संभ्रम, हा खरा तर मुद्दा बाजूला राहिलेला आहे. तो संभ्रम असण्याचा प्रश्न आहे आपल्याला लक्षातच येत नाही. आपल्याला वाटतं हेच मी आहे. आणि ह्याला मी नाही समजल्याने आपला सगळा व्यवहार बंद पडेल असं अजिबात होणार नाही. तर याला मी समजणे हे एकदमच एखाद्याला घालवता आलं म्हणजे त्याला अहंता असं म्हणतात किंवा त्याला तादात्म्य अध्यास असं म्हणतात. तो एकदमच एखाद्याला घालवता येईल असं होणार नाही. त्यासाठी या धर्माला, या देहाला चिकटलेले जे धर्म आहेत या धर्माला एक एक करत वाजा जर करत आपण चाललो तर आपोआप हे लक्षात येईल. या देहाला चिकटलेले सगळे धर्म, स्थूल देहाला चिकटलेले सगळे धर्म नष्ट करत चला. काय काय चिकटलंय बघून घ्या. तुम्हाला मागे मी एक वेळा कधीतरी यादी करायला सांगितली होती की स्थूल देहाला काय काय धर्म चिकटलेत घ्या. आता तुमच्याकडे किती मोठी यादी कोणाकडे आहे मला माहित नाही. का तुम्ही ते नोटा पाण्यात सोडल्या गंगेत त्यावेळेस सोडून दिले त्याच्यामध्ये? असं काही केलेलं नाही ना. काही हरकत नाही, वेळ थोडी केली. आजही लिहा, घरी गेला एक नोटबुक करा एक आणि त्याच्यामध्ये लिहा स्थूल देहाला चिकटलेले धर्म. कोणाच्या दुसऱ्याच्या लिहू नका. कारण लोकांना काय, महाराज सगळ्यांचंच सांगतात. महाराजाचा उद्योग तो आहे. तुमचा उद्योग आहे का तो? तुमचा उद्योग नाही तो. तुमचा उद्योग काय? तुमचा उद्योग आहे की तुमच्या देहाला, तुम्ही ज्याला स्थूल देह, ज्याला तुम्ही मी समजताय त्याला काय काय धर्म चिकटले तुम्ही लिहा त्या कागदावर. तुम्ही लिहा व्यवस्थित. अक्षर वाकडा तिकडा असतो त्यांनी काय होत नाही. तुमचं काय अक्षर कोणी छापणार नाही का पेपरला तुमचं लिहून येईल? नाही येणार. त्यामुळे त्याचा काही विचार करू नका. एका कागदावर लिहा स्थूल देहाला चिकटलेले धर्म. काय सांगा बरं एक एक. तुम्ही जर सगळ्यांनी एक एक धर्म सांगितला तुमचा स्वतःचा तर कमीत कमी 50 धर्म इथेच होतात का नाही? दुसऱ्याचे सांगितले, स्वतःचे जरी सांगितले आणि जवळजवळ सगळ्यांनाच ते लागू असतात. मग हे जे धर्म आहेत हे धर्म त्याच्या पुढे एक रकाना करायचा, त्याला कॉलम म्हणतो आपण. त्याच्यामध्ये लिहायचं की हा धर्म घालवण्यासाठी काय उपाय करावा लागेल. उपचार काय करावा लागेल नाही का? उपचार काय करावं लिहायला काय हरकत आहे काय? आता त्याला जर स्थूल उपचार असेल तर स्थूल उपचार लिहा आणि सूक्ष्म उपचार असेल तर सूक्ष्म उपचार लिहा. सगळ्यात चांगला उपचार आहे विचार. सगळ्या धर्मांना नष्ट करण्यासाठी सगळ्यात चांगला उपचार काय? विचार.
फक्त विचार तुम्ही बदला. तुम्ही फक्त विचार बदला. काय विचार बदला? जसा जसा धर्म असेल तो धर्म आपण नाही का आहोत याचा शहानिशा करा. खरंच आपण ते आहोत का नाही तो विचार करत राहा. आणि तो विचार करून हा धर्म मी आहे असं तरी म्हणा, नाही तर हा धर्म मी नाही असं तरी म्हणा. कोणाला म्हणा? स्वतःला तरी म्हणा पहिलं, इतरांनंतर म्हणतील. कारण आपण या शरीराला मी समजतो, जसं आपण स्वतःला मी समजतो या शरीराला, तसंच इतरही या शरीरालाच मी समजतात. म्हणजे या शरीराला मी म्हणणाऱ्यांची म्हणजे याचीच ओळख म्हणजे आपली ओळख असं सिद्ध करणाऱ्यांची संख्या किती आहेत? 2 आहेत. एक आपण आणि एक इतर. पण इतरांवर काय आपला कंट्रोल नाही. इतरांवर आपला काहीही कंट्रोल नाहीये. आपला कंट्रोल कोणावर असू शकतो? फक्त स्वतःवर. स्वतः आपण असा विचार करू शकतो की हे शरीर, या शरीराला चिकटले हे धर्म मी नाहीये किंवा आहे. नाही असं एकदम म्हणणं योग्य नाही. कारण काही लोक वाचतात हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही. हे ठीक आहे, वाचणं ठीक आहे, पण त्याची शहानिशा करावं लागेल, त्याचा विचार करावा लागेल. हेच तप आहे, हीच साधना आहे. कारण हे जे आहे ते साधन आहे. तुम्हाला मी आधीच मागील वेळेस हे सांगितलेलं आहे ही दोन साधना आहेत. पहिल्या चरणामध्ये पहिला भाग आणि दुसरा भाग ही काय आहेत? साधना आहेत. तर ह्या ज्या साधना आहे या साधनेमध्ये आपल्याला असा शोध घ्यावा लागेल. आणि धर्म तसं लिहून तुम्ही ती डायरी तुमच्या स्वतःकडे ठेवा, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, कुठेतरी गुपचूप लपून ठेवा पाहिजे तर. आणि ती बघत जा मध्ये मध्ये की हा धर्म आपला गेलाय का नाही. आणि गेलाय वाटला तरी पुन्हा तो टोकं वर काढतोय का असंही बघायला काही हरकत नाही. कारण काही झाडं कापली तरी पुन्हा फुटतात, ती काही पुन्हा फुटत नाही असं नाही. काही झाडं एकदा कापली की ती पुन्हा फुटत नाहीत का फुटतात. सगळीच झाडं कापल्यानंतर फुटत नाहीत आणि सगळी झाडं फुटत नाहीत असंही नाही. काही झाडं कापली तरी पुन्हा फुटतात आणि काही झाडं कापली की एकदा परत फुटत नाहीत. बरं अवघड असतं ते. तर स्थूल देहाला चिकटलेले जे धर्म आहेत हे धर्म आपण जर लिहित गेलो तर त्या धर्मांमध्ये सगळ्यात महत्वाचा धर्म कुठला आहे असं तुम्हाला लक्षात येईल. त्याला वर्गवारी पण करू शकता तुम्ही की हा सगळ्यात महत्वाचा धर्म आहे, हा 1 नंबरला आहे, हा 10 नंबरला आहे, हा 50 नंबरला आहे, असं करू शकतो का नाही. सगळ्यात जे अवघड धर्म आहेत की ज्याला आपल्या सुटतच नाही, मरेपर्यंत सुटत नाही, असे काही धर्म आहेत शरीराला चिकटलेले. जे आपले नाही ते कोणाचे आहेत? शरीराचे. फक्त स्थूल देहाचा आपण विचार करतोय. फक्त स्थूल देहाला चिकटलेले काही धर्म आहेत. ज्या धर्मांना आपण मी समजतो तो देहाभिमान आहे, त्याला देहाभिमान असं म्हटलं जातं. बाकी देहाभिमान म्हणजे दुसरं काही नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःख येतं म्हणून हा चांगला नाही. त्याच्यामुळे जन्म मरणाचं दुःख आलेलं आहे. या शरीराला मी समजल्याने म्हणजे या शरीराची अहंता, या शरीराचं ममत्व, याच्यामुळे आपण अनंत जन्म फिरत आहोत. म्हणजे पुनरावृत्तीची जी आपली गोष्ट आहे ती कशामुळे तयार झालेली आहे? या शरीराला मी समजल्याने झाले. आणि त्याला मी नाही असं म्हटल्याने लगेच काही ते गायब होत नाही, लगेच काही जात नाही. फक्त स्थूल देहाला चिकटलेल्या धर्मांना तुम्ही एका कागदावर लिहून घ्या, त्यांचा विचार सुरू करा. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला असं लक्षात येईल की काही धर्म जे आहे ते एकदमच भयानक आहेत, ते काढणं म्हणजे फारच अवघड गोष्ट. आणि हे धर्म घालवल्यानंतर हे नक्की लक्षात ठेवा, तुमचा कुठलाही व्यवहार बंद पडत नाही. जसं मी तुम्हाला ब्राह्मण मुलांचं उदाहरण सांगितलं, त्या उदाहरणात तुम्हाला असं लक्षात येईल की काहीही व्यवहार बंद पडत नाही, हे सगळे व्यवहार तसेच होते. पूर्वी मुली ज्या होत्या त्या एकदम अशा साजूक सोजवळ अशा टाईपच्या वर्गामध्ये म्हणता येईल अशा होत्या भारतामध्ये. म्हणजे पदर डोक्यावरचा खाली न घेणे किंवा इथपर्यंत अशा अनेक आपल्याला स्त्री, पूर्वीची जर स्त्री असं जर विचारात घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की वेगळंच स्त्री म्हणलं की लगेच लक्षात यायचं. आता लक्षात घ्या, आता बघा काय, आता तुम्हाला स्त्रियांचे, मुलींचे जर व्यवहार बघितले तुम्हाला असं मुलगा आहे का मुलगी आहे, आता असं लक्षात येईल का नाही? काही नाही, आता लक्षात येईल. पूर्वी स्त्री म्हणजे दुसऱ्या परपुरुषाची बोलणं सुद्धा अत्यंत अवघड गोष्ट होती. आता मुलगा मुलगी कॉलेजमध्ये वगैरे जाणार तुम्ही जर बघितले तर हातात हात घालून सहज फिरतात, काही विशेष नाही त्यांच्यासाठी, काहीच विशेष नाही. जिथे पूर्वी बोलणं ही फार लांबची गोष्ट होती, म्हणजे आता त्या मुलींना मुलगा मुलगी असं एवढं काही विशेष राहिलेलं नाही. मग याच्यामुळे काही बदल झाला काय?
त्यांचं जेवण बंद झालं का, त्यांचं चालणं बंद झालंय का, डोळ्याने पाहणं बंद झालंय, काहीच झालेलं नाही, फरक काहीच नाही. चांगलं का वाईट हा मी विषय नाही सांगत, मी फक्त तुम्हाला अभ्यास म्हणून हा गोष्ट सांगतो. कारण मी जे काही सांगत असतो त्याच्यामध्ये हे चांगलं आहे हे वाईट आहे असं मी काही म्हणत नाही. म्हणजे पूर्वीचं चांगलं होतं का आत्ताचं चांगलं आहे, आत्ताचं वाईट आहे का पूर्वीचं वाईट होतं, हा काही माझा विषय नाही. माझा आत्ताचा अभ्यासाचा तो माझा विषय नाही. तर तसं काही राहिलेलं नाही. बरं, कपडे जरी दोघांचे बघितले दोघांचे सारखेच असतात, जवळजवळ दिसायला दोघंही सारखेच असतात. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला तर लक्षात येणे हा पोरगा आहे का पोरगी असं लक्षातच नाही येणार. आलं लक्षात? तर हे शक्य आहे, असं होतं. धर्म जो आहे शरीराला चिकटलेले जे धर्म आहेत, हे शरीरामुळे जे शरीराला चिकटलेले धर्म आहेत, त्याच्यामध्ये असे असंख्य धर्म आहेत की जे आपल्याला नष्ट करता येणं शक्य आहे. आणि ते नष्ट करणं हे फक्त विचाराने शक्य जास्त आहे. काही धर्म विचारानेच नष्ट करावे लागतात, काही धर्म क्रियेने सुद्धा नष्ट करता येतात. काही धर्म क्रियेने नष्ट करतात, काही धर्म विचाराने नष्ट करता येतात. तसं मी ब्राह्मण आहे, हा जो विचार आहे हा धर्म नष्ट करण्यासाठी विचाराने शक्य आहे का? हो शक्य आहे. क्रियेने शक्य आहे का? हो क्रियेने सुद्धा शक्य आहे. कसं? जर एखाद्या माणसाने संन्यास घेतला, संन्यासी मनुष्य हा क्षत्रिय का ब्राह्मण, वैश्य का शूद्र असं नसतं. आता जर अशी काही जर मानत असतील काही लोक की संन्यासी हा ब्राह्मण संन्यासी आहे, हा क्षत्रिय संन्यासी आहे, तर त्यांचा तो दोष आहे, त्यांचा तो विषय आहे, आपला विषय नाही. पण संन्यास या शब्दाचा अर्थच असा आहे की तो कुठल्याही वर्णामध्ये राहतो, त्याला वर्ण राहत नाही कुठे. म्हणून संन्यास ही क्रिया जर आपण धरली, म्हणजे संन्यास या क्रियेतून जर एखाद्याने हा धर्म नाश करायचा प्रयत्न केला तर धर्म नाश होतो. मी नवरा आहे हा काय धर्म आहे. या शरीराला मी नवरा आहे हा धर्म येतो. मग या शरीराला मी नवरा आहे हा धर्म कसा येतो? एक स्त्री असते, त्या स्त्रीची याचं लग्न नावाचा प्रकार क्रिया झाली की मग मी नवरा आहे असा धर्म येतो. म्हणजे तो मी नवरा आहे असं समजू लागतो. आता हा नष्ट करायचा असेल तर काय करावं लागेल? दोन गोष्टी आहेत, एक तर विचाराने नाहीतर एक तर क्रियेने. क्रियेने करायचं असेल तर डिवोर्स घ्यायचा. क्रियेने नष्ट करायचं असेल तर काय करायला, एक तर स्त्रीचा नाश न करता तर डिवोर्स घ्या, नसेल तर काय करावं लागेल? स्त्री मारावी लागते. स्त्री जर गेली वारली तर तो नवरा राहत नाही. स्त्रीने डिवोर्स घेतला तरी नवरा राहत नाही, किंवा विचाराने पूर्णतः नष्ट केलं तरी तो नवरा राहत नाही. असे बरेचसे व्यवहारामध्ये असतात. हे शक्य आहे, असं होतं. म्हणजे वेगवेगळ्या क्रियेने किंवा विचाराने हे नष्ट करतात. हे धर्म जे आहेत हे धर्म कसे नष्ट करावेत हा एक मोठा साधनेचा भाग आहे. त्यातला आपल्याला कुठला पचणार आहे, तर सगळं सगळ्यांना पचणार नाही. सगळं सगळ्यांना पचेल का? नाही. तर आपल्याला कुठला पचेल तो मार्ग म्हणजे विचाराने क्रियेने तो आपण निवडायला हरकत नाही. आता मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही संन्यास घ्या, तर कितीतरी धर्म तुमचे आपोआप तुटतील का नाही तुटणार? समजा तुम्ही ठरवलंच एखाद्याने की संन्यास घ्यायचा, मला सांगा किती धर्म तुटतील तुमचे? संन्यासी माणसाला कुठलेही नातेवाईक नसतात, बरोबर का? चूक आहे का बरोबर आहे? संन्यास ही क्रिया जर झाली तर त्याला नातेवाईक असतात का? कुठलेच नातेवाईक नसतात. मग किती धर्म गेले? मी मामा, मी बाप, मी नवरा, मी मुलगा, मी आजोबा, मी आमका, मी तमका. नात्यांनाच चिकटल्यामुळे मिळालेले सगळे धर्म नष्ट होतात, काहीच राहत नाही संन्यास घेतलेला. आता संन्यास सगळ्यांना घेता येईल का? संन्यास सगळ्याला घेता येईल का? म्हटलं तरी घेता येईल का? नाही घेता येणार. मग काय करा? दुसरं मग त्याने काय परमार्थ करू नये का? नाही, विचार कर. विचाराने हे सगळं नष्ट कर. त्यांना वाटते ना तुम्ही नवरा आहे म्हणून, तुम्ही समजूच नका. तुम्ही पूर्णपणे दृढपणे काढून टाका की मी नवरा वगैरे असं काही नाहीये. आता तुम्ही म्हणाले जर अवघड आहे, नक्कीच अवघड आहे. तुम्हाला जर म्हटलं तुम्ही मामा नाहीत असं समजा, तुम्ही कोणाचा भाऊ नाहीत असं समजा, तर ते तुम्ही करू शकता, त्यात काय अवघड नाही. पण काही धर्म असे आहेत, नवरा बायको, हे काही असे धर्म आहेत की जे अत्यंत अवघड आहे. ते सोडता येणं विचाराने सुद्धा अवघड आहे. विचाराने सुद्धा ते काय अवघड आहेत. परंतु जर तुम्हाला देहाभिमान घालवायचा असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल. का? त्याच्यासाठी मी तुम्हाला अनेक वेळा कारण सांगत असतो. का ते करावंच लागेल? तुम्ही नाही केलं तरी उद्या काय होणार आहे? उद्या यमदूत येतील. यमदूत आल्यानंतर काय करतील? तुम्हाला काय ठेवणार नाहीत ते. या देहाला चिकटलेले धर्म, त्या धर्मामुळे तुम्ही जो अभिमानी झाले, देहाभिमानी, ते सगळं ते नष्ट करेल. कोण? यमदूत.
एकही धर्म तुमचा शिल्लक ठेवणार नाही या देहाला चिकटलेला, कुठलाच नाही, एकही नाही, शिल्लकच ठेवणार नाही. स्थूल देहाला चिकटलेल्या कुठल्याही धर्मांचा तो विषयच ठेवणार नाही. संपूर्णतः तो एका घावात संपून टाकेल. आणि म्हणून तुम्हाला मागच्या कुठल्याही शरीराला चिकटलेल्या धर्मांची आठवणच नाहीये. काय समजा आपण मागील जन्मामध्ये काहीतरी मांजर होतो, कुत्रा होतो, देव होतो, गंधर्व होतो, काय आठवतंय का? आणि त्याला चिकटलेला धर्म काय आठवतंय का? काहीच आठवत नाही. का? कारण यमदूताने यामाने ते काय केलं, नष्ट करून टाकलं, खलास करून टाकलं. कुठल्याच जीवाला ते लक्षात राहत नाही. आता मग यम चांगला का नाही? यम चांगला आहे. मग तुम्ही म्हणाल यम करेल तेव्हा करेल, महाराजांचं कशाला ऐकावं? यम फक्त तेवढंच करतो, पण तो काय नष्ट करत नाही, तो सूक्ष्म देहामध्ये असलेल्या चित्तामधला जो देहाभिमान आहे तो नष्ट नाही करत. तो काय करत नाही, कारण त्याच्यावर त्याचा पुढचा खेळ चालणार असतो. कारण यम हा या खेळातला एक महत्वाचा भागीदार आहे. हे जे सृष्टीचक्र आहे त्याच्यामधला यम काय आहे, हा एक महत्वाचा भागीदार आहे. कारण ही जी सृष्टी रचना आहे याच्यामध्ये यमाचं कार्य फार महत्वाचं आहे. नाश करणं, मृत्यू देणं हे त्याचं एक फार महत्वाचं कार्य आहे. यम नावाचं जे काही देवता असेल, जे कोणी आहे, ह्याचं काम काय? एखाद्या लोक यम बिम काही नसतं, तू काही म्हण, तू जरी म्हणलं यम नाही तरी मृत्यू लोकांच्या होणारच आहेत. तुझ्या मानण्या न मानण्यावर लोकांचे मृत्यू टळतील का? तुम्ही म्हणले यम नाहीये, यम नावाची देवच नाहीये, त्याच्यामुळे जगातले मृत्यू थांबले नाही, मृत्यू होतातच आहे. मृत्यू होतात हे ज्या कारणाने होतात त्याला मी यम म्हणतो. तुला काय म्हणायचे तो तुझा प्रश्न आहे, नाही का? तो तुझा प्रश्न आहे, त्याला काय आम्ही उत्तर देण्याची आमची इच्छा नाही. पण यम जेव्हा तुम्हाला या सगळ्या धर्मातून मुक्त करेल तेव्हा काय होईल, तो फक्त काय करेल, या शरीराला चिकटलेल्या धर्मातून तुम्हाला मुक्त करेल. तो इतर कुठल्याही पुढच्या धर्मातून तुम्हाला मुक्त करू इच्छित नाही. याच्यातून तुम्हाला मुक्त का करतो? कारण त्याच्याशिवाय त्याला पुढचा खेळ करता येत नाही. तर पुढच्या शरीरामध्ये त्याला जे जीवाला पाठवणं अपेक्षित असतं सृष्टीचक्रामध्ये, ते त्याला ते शक्य होणार नाही. म्हणून तो हे करतो. तो जो आहे तो हुशार आहे. तो काय तुमच्या उपकार नाही करत काही. सद्गुरूचं तसं नाही. सद्गुरू तुम्हाला याच जन्मामध्ये मृत्यूच्या आधीच या धर्मातून मुक्त करू इच्छितात. त्याच्यामध्ये सद्गुरूचा काही हेतू फायदा काही नाही. शास्त्र आणि सद्गुरू साधू संतांचा याच्यात काहीही फायदा नाही. यमाचा जसा फायदा आहे तुम्हाला त्यातून मुक्त करण्यामध्ये, त्याच्यामध्ये तो तुम्हाला पुढे गुंतवतो. सद्गुरूंना किंवा शास्त्राला किंवा साधू संतांना याच्यामध्ये काहीही फायदा होत नाही. जेव्हा यमदूत किंवा यम तुम्हाला याच्यातून बाहेर काढेल तेव्हा सहज काढत नाही. तो काय करतो, घाव देतो. कारण ते घाव देऊन त्याला काढावं लागतं. आणि किती वेळात काढतो तो वाट बघत नाही की आता बरं तुम्ही येणार का, नेऊ का, उद्या येऊ का, परवा येऊ, असं काही येऊन विचारत नाही. तुम्ही कुठल्याही मरणाऱ्या माणसाला विचारा, तो येऊन विचारतोय का तुला रोज? जे मराठी टेकलेली माणसं त्यांच्याकडे जा, त्यांना विचारा, बाबा तुमच्याकडे काही बाबा बाई काय असेल ते त्यांना विचारा तुम्ही की तुमच्याकडे येतो का यमदूत आणि विचारतो का उद्या येणार आहे का, आज येणार आहे का, परवा. असं काही सांगत नाही, विचारत नाही. असं विचारलेलं कुठेही दिसत नाही मला. म्हणजे तो काय येणार आहे, तो अचानक येणार, घेऊन जाणार. पण महाराजांचं तसं नाही. महाराज दरवेळेस सांगतात, बघा जमणार आहे काय, करता येईल का, हळूहळू काढता येईल का, लिस्ट करा, असं करा, तसं करा. महाराज आपलं प्रेमाने दयाळूपणे सांगत राहतात. यमदूत असं करत नाही. का करतो? करत नाही. यमदूताने हे करणं कोणीही टाळू शकत नाही. मग तो जर विषय आपला टाळणारच नाहीये, म्हणजे या सगळ्या धर्मातून आपण बाहेर पडणं हे जर टाळणारच नाहीये, तर मग आज का ते करू नये? आज जर केलं तर त्याच्या पुढचा देहाभिमान घालवता येईल. फायदा काय याच्यामध्ये? आज जर आपण हे करू शकलो तर पुढच्या देहामध्ये असलेला जो अभिमान आहे तो नष्ट करता येऊ शकतो. पण आज जर आपण हे देहाभिमान स्थूल देहातला नष्ट केला नाही तर पुढच्या सूक्ष्म देहातला, कारण देहातला पुढचा जो अभिमान आहे हे नष्ट करता येणं अशक्य आहे. काय? अशक्य. मग तुम्ही या देहामध्ये अभिमान धरून जर पुढच्या अभिमान नष्ट करण्याचा विचार करत असाल तर ते शक्य नाही. म्हणून काय लक्षात घ्यावं, मी कोणाचा नवरा नाही. आपण बायको जर म्हटली तुम्ही माझे नवरा आहे, तो तिचा प्रश्न, माझा प्रश्न नाही.
मी कोणाचा बाप नाही. मुलं जर म्हटले तुम्ही आमचे बाप आहात तर त्यांचा प्रश्न. नाहीतरी पेताड माणूस असला तर ते कुठं मुलाबाळांना सांभाळतोय, त्याला कुठं लक्ष असतं ही पोरं आपलीच आहेत का नाही आहेत, त्यांचा कुठं तो नीट सांभाळ करतोय. मग तुम्ही तसलेच कॅटेगरीचे असं समजायला काय हरकत. सोपं आहे का अवघड आहे? त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे हो. आई जरी म्हणाली की तू माझा मुलगा आहे, तिला म्हण ठीक आहे, मी कोणाचा मुलगा नाही. तुला वाटतं तर तुझा प्रश्न आहे ना, माझा प्रश्न नाही. तर मी कोणाचा नवरा नाही, मी कोणाची बायको नाही, मी कोणाचा मुलगा नाही, मी कोणाचा आजोबा नाही, मी कोणाचा नातू नाही, मी कोणाचा पणतू नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी शूद्र नाही, मी वैश्य नाही, मी असा नाही तसं नाही. तुम्ही जे जे लिहाल पुढे ते सगळं तिथे पुढे काय लिहायचं, विचाराने हे नष्ट करायचंय. हे काय आहे, हे विचाराने नष्ट करायचं. ज्या ठिकाणी तुम्हाला कृतीने नष्ट करायचं तिथे कृतीने नष्ट करा, काय हरकत नाही. बरोबर का नाही? पण हे कधी करायला पाहिजे, हे कधी करायला पाहिजे, हे जितक्या लवकर करता येईल तितकं बरं आहे. मृत्यू येण्याच्या आधी लवकर करायला पाहिजे. तुम्ही मला मृत्यू येण्याच्या आधी म्हणजे समजा उद्या मृत्यू येणं आजपर्यंत केलं तर चालेल का? ठीक आहे, पण मग उरलेल्या वेळात तुला सूक्ष्म देह आणि कारण देहातले पुढचे अभिमान घालवता येणं शक्य आहे का? तर मग ठीक आहे, तू मृत्यू येण्याच्या आदल्या दिवसापर्यंत कर, शक्य असेल तर. पण तशी गॅरंटी नाही ना, ते अवघड आहे. म्हणून काय करावं, कधी करावं, हे तुरंत, किती पटकन, लवकरात लवकर. तर झडझडवणी व्हायला नाही, लवकरात लवकर काढा, लवकरात लवकर केलं तर होईल. काय समजायचं नाही, तुम्ही लिस्ट करा, यादी करा आणि मग ठरवा की हे मी, हे माझं त्यांचा काही संबंध नाही. म्हणजे ममत्व गेलं. हे मम मानणारे सगळे गेले, मम मानणारे सगळे गेले. मम म्हटलं की गुथली, मम म्हटले की गुथले. मग मम मध्ये काय, मम मध्ये ब्राह्मण धर्म मम, बायको मम, मुलं मम, संपत्ती मम, हे सगळे मम आहेत. हे सगळे नष्ट करा, कृतीने करा, विचाराने करा. नुसते कृती विचाराने करून तोंडाने बडबड करू नका. तोंडाने बडबड करणं फार सोपे असते. तोंडाने बडबडायला कोणी काही म्हणू शकतं, काय हे संपत्ती माझं काहीच नाही. कारण काही काही लोक मग हे ऐकून बडबडतात, महाराज संपत्ती वगैरे काय आपलं नाहीये. हा बरं झालं, तुला कळलं संपत्ती वगैरे आपलं काहीच नाहीये. मग त्याला म्हटलं दे तुझे 10,000 रुपये मला, देईल का? तो नाही देणार. मग देईल का? नाही देणार. नाही देणार. कर दान, सगळं करेल का? नाही करू शकत. का? सगळं दान करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे मम म्हणतोय, मग दान करायलाच पाहिजे का? तुझा मम राहत असेल तर करायलाच पाहिजे. म्हणून या मम मध्ये येणारं सगळं दान करून टाका, नाहीतर थोडं थोडं दान करायचे का? दुसरा पर्याय कृती सांगतो मी. कृतीमध्ये काय करता येईल, विचाराने नष्ट करता आलं संपूर्णतः, काही दान करू नका, काही गरज नाही. नाही करता आलं तर काय करा, ज्याला ज्याला तुम्ही मम समजताय ते थोडं थोडं दान करायला शिका. आपोआप त्यातलं ममत्व नष्ट होईल. काय करा, काही असू दे, तुम्ही ती यादी करा पहिली. त्या यादीमध्ये जेवढं येईल ते सगळं काय करायचं, थोडं थोडं दान करायला शिका. सत्पात्रात केलं तर चांगलं आहे, सत्पात्रात केलं तर चांगलं आहे. कारण उदाहरणार्थ पैसे हे जर आपण मम समजतो, पैसे म्हणजे मम, त्याच्यात जर मम असेल तर आपण पैसे थोडे थोडे दान करायला शिकावं. मग कुठे दान करावं, मग दान करण्यासाठी पर्याय उपलब्ध होतात. पैसे कुठे कुठे दान करता येतात, किती पर्याय आहेत पैसे दान करायला, भरपूर दान आहेत. काही काही लोक बघतात ATCC मध्ये आहे का बघा. ATCC माहिती का? हा, ATCC नाही माहिती का? इन्कम टॅक्स साठी ते असतं ATCC. ते म्हणतात बघा, जर आपण दान केलं तर ATCC मध्ये असेल तर दान करू, नाही तर दान नाही करू. आता हे असे दान करणारे लोक आहेत, त्याचं मम जाणार कसं? मम नाही जाणार, दान होईल व्यवहारात. त्याला ATCC मध्ये इन्कम टॅक्सला बेनिफिट मिळेल, छान आहे. त्या संस्थेलाही बरं वाटेल, छान आहे. ह्यालाही बरं वाटेल, छान आहे. पावती मिळेल, छान आहे. दान कसं करावं? दान केलं तर ह्या हाताचं ह्या हाताला कळू नये, पावतीचा प्रश्न कुठला? काही लोक म्हणतात जरा पावती मिळेल तर बरं आहे, नाही तर मग ते प्रॉब्लेम होईल सगळा. मग तू नक्की कुठल्या दिशेने चाललाय? तुला दान करायचं कशासाठी हे कुठं माहित आहे? का दान करतो हेच कुठं माहित आहे? अरे पण ते त्या पैशाचं काय करतील ते? मग दान करू नको तू त्यापेक्षा. दान शब्दाचा अर्थ होतो की एकदा दिलं, ह्या हाताने दिलं की ह्या हाताला कळू नये. त्यामुळे ते गेलो कुठं हा प्रश्न कुठे, त्याचं काय झालं हा प्रश्न कुठे आहे? कारण काही काही लोक असं विचारतात सत्पात्र म्हणजे ATCC असेल तर सत्पात्र, पावती मिळाली की सत्पात्र. असं नाहीये. ज्या दानाने तुम्हाला त्याच्यातलं ममत्व नष्ट करता येईल ते दान योग्य.
ही मी तुम्हाला पारमार्थिक भूमिका सांगतोय, व्यावहारिक भूमिका शिकवायला मी इथं बसलेलो नाही. तर संपत्ती हा एक विषय. तसं तुमच्याकडे शरीर आहे, हे शरीराचं दान करणं गरजेचं आहे. शरीराचे श्रम असतात. आपण मागच्या चिंतनात तुम्हाला मी सांगितले, तुम्ही आयुष्यभर संसारासाठी किती याचा वापर केलाय, जरा हिशोब करून बघा. तुमच्या संसारासाठी या शरीराचा तुम्ही किती वापर केला, केला का नाही, केला का नाही केला? हाताचा वापर केला, पायाचा वापर केला, आहे ना, भरपूर काम केलं यांनी, केला का नाही? आता परमार्थासाठी किती केला सांगा. मग ह्याच्यात ममत्व राहणार का नाही? पाय आपले विठोबासाठी किती चाललेत असा विचार करा. हाताने आपल्या हाताने विठोबासाठी किती काम केलंय हे सांगा. मग देव प्राप्त कसा होणार, किंवा देवभक्ती कशी होणार, किंवा आपण पुढे जाणार. स्थूल शरीराला चिकटलेले सगळे धर्म मोजणे आणि त्यातले कुठले कुठले धर्म विचाराने किंवा कुठल्या कृतीने किंवा कुठल्या तरी आचरणाने कसे नष्ट करता येतील हे आपल्याला विचार करावा लागेल. तो जितका फास्ट होईल, तो जितका तुम्ही पटकन कराल, तेवढं तुम्हाला पुढे जाता येईल. म्हणजे स्थूल देहाभिमान जितका लवकर नष्ट होईल, तितका सूक्ष्म देहाभिमान नष्ट करायला आपल्याला पुढे जाता येईल. तर देहाभिमान नष्ट करणे म्हणजे एक एक देहाचा अभिमान नष्ट करणे आहे. देहाभिमान, देह हा शब्द फक्त एका शरीराला उद्देशून नाही, तर सर्व शरीरांना उद्देशून आहे. त्यामुळे एका एका शरीराचा अभिमान नष्ट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. तर मी हे स्थूल शरीर नाही, ही भूमिका सर्वश्रेष्ठ आहे, पण ती इतक्या पटकन येणं अशक्य आहे. कारण मी स्थूल देह आहे, ही अहंता आहे. ह्याला काय म्हणतात? अहम. अहम स्थूलोहम म्हणजे हे स्थूल शरीर मी आहे, हा अहम आहे, ही अहंता आहे. आणि दुसरी जी असते ते ममत्व आहे. ममता म्हणजे त्याचे जे धर्म आहेत ह्याला चिकटलेले, त्या धर्मांना चिकटल्यामुळे जे तयार होतं त्याला ममता असं म्हणतात. आणि अहंता ममता ह्या दोन गोष्टीच आपल्याला बाधक आहेत, ह्या आपल्याला घातक आहेत. अहम ममतीची या लवड सवडी माते न पवतीचे गा बापुडी. आणि म्हणून मरणाची दुथडी, जन्म मरणाची दुथडी भरून राहील. जन्म मरण, त्याच्यामुळे जन्म मरणाच्या आपण या दुथडीमध्ये म्हणजे आहोत. म्हणून इकडून तिकडे आपला असा हेलकावे खात आहोत. तर हे जर चुकवायचं असेल तर तुम्हाला हे करायला लागेल. नसेल चुकवायचं, तुम्ही ममत्व ठेवा. ममत्व गेल्याशिवाय अहंता जात नाही. अहंता जाणं एवढं सोपं नाही. अहंता गेली तर ममत्व जातच, पण एकदमच अहंता घालवणं अशक्य आहे. एकदा का स्थूल देहाभिमान अहंता रूपाने जो आहे तो नष्ट झाला तर ममत्व जातच, पण ते एकदम करता येणं शक्य नाही. एवढं उत्तम अधिकारी प्रत्येक जण नसतो. म्हणून काय करावं लागेल, काय करावं लागेल? मम घालवा. आणि मग तुम्ही यादी केली की सगळ्या शेवटी एक रकाना ठेवा, तो सांगितला नव्हता मगाशी, आणि त्याच्या पुढे मग मास्तरची सही घ्यायची. 10 पैकी 8 मार्क, 7 मार्क, 6 मार्क. तिथे वर आपण काय करू, एक शेवटचा एक राखाना करा. तिथे काय करायचं, नवरा, हे काय आहे, मम म्हणजे धर्म. मग पुढे त्याच्या पुढे तुम्ही लिहायची कृती किंवा विचार. या विचाराने असा विचार करून ते घालवलं, त्याच्या पुढे किंवा कृती, ही कृती करून घालवलं, ते लिहून टाकायचं. म्हणजे उपाय काय केला. आणि त्याच्या पुढे काय तपासून घ्यायचं, कोणाकडून, मास्तरकडून तपासून घ्यायचं की मास्तर तपासून बघा की आता हे गेलंय का नाही. परीक्षा द्यायची म्हणले की शाळा आवडत नाही. शाळा न आवडण्याचं कारण काय? शाळेमध्ये मुलं जातात तर त्यांना शाळा आवडते. शाळा ही मुलांना न आवडण्याचं एकमेव कारण आहे परीक्षा. काय कारण आहे? बाकी काहीही कारण नाही. उलट शाळेमध्ये तर मजा असते. उद्या मला इकडे तिकडे टाइमपास करा, परीक्षाच नाही अशी शाळा जर निर्माण केली तर. मध्ये झाली होती वाटतं, ते सगळे नापास झालेले वर्ग वर गेले, कुठून तरी त्यांनी परीक्षाच नाही करून टाकली. मग सगळ्या जगाला लक्षात आलं, अरे गडबड झाली, मग परत परीक्षा सुरू केली. तर परीक्षा नाही अशी शाळा फेल्युअर असते. काय असते? फेल जाते. तुम्ही जर परीक्षाच देऊ शकत नसेल तर कुठल्याही शाळेमध्ये तुम्ही फेल्युअर आहात. तुमची ती शाळा चालत नसते. पण आपण इकडे आलो, आपल्याला कुठलीच परीक्षा द्यायची नाही, आपल्याला इच्छाच नाही परीक्षा द्यायची. महाराजही परीक्षा घेत नाही, आपणही परीक्षा देत नाही. महाराज म्हणतात यादी करा, ते म्हणतात तुमचं तुम्ही बघा, तुम्हीच यादी करा, तुम्हीच लिहा, तुम्हीच मार्क द्या. परीक्षा व्हायला पाहिजे ना. मग महाराजही म्हणतात त्यांना गरज नाही, जाऊ दे म्हणून. तर मधल्या काळात मास्तरने काय विचार केला, गव्हर्नमेंट म्हणतंय आपल्याला, पॅरेंट्सला पण इच्छा नाही, मुलांना इच्छा नाही, मास्तरने काय डोकं खाजवत बसावं जास्त, मर तिकडं, नापास हो नाही तर पास हो, आहे की नाही. गेला पुढच्या वर्गात, कसा गेला माहित नाही, त्यालाही माहित नाही, यालाही माहित नाही.
असं झालं होतं ना मध्ये. आपलं तर कायमच आहे. आपलं तर मधल्या काळात थोडी झालंय. आपलं कायमचीच असं आहे की आपली परीक्षाच नाहीये. आपल्याला माहिती आहे फक्त श्रवण करायचं, त्यानंतर परीक्षा होत नसते कधीच. आपण मेलो तरी परीक्षा होणार नाही आणि परीक्षा द्यायची आपली तयारी पण नाही. असं करू नका. एक वही करा 200 पानाची. कारण तुम्हाला 200 पानं पण या धर्म लिहायला पुरतील का नाही मला माहिती. एवढे धर्म वस्तू याला चिकटलेले आहेत. तुम्ही म्हणा अरे एवढं तर वाटलं नव्हते. बघा प्रयत्न करा. ठीक आहे ना. जाऊ द्या 2 पानं भरली तरी भरपूर आहे. 2 पानावर लिहा. एक शेवटच्या रकान्यामध्ये काय करायचं, मार्क्स द्यायला जागा ठेवायची. बरं जाऊ द्या, मास्तरकडून मार्क्स नाही, तुमचं तुम्हीच मार्क्स द्या. त्याला सेल्फ इव्हॅल्युएशन असं म्हणतात इंग्रजीमध्ये. स्वपरीक्षण. स्वपरीक्षण ही पण चांगली गोष्ट असते. तुम्हाला वाटलंच तर तुझ्या त्याच्या पुढे मास्तरचं परीक्षण असं पण ठेवा. नाही वाटलं तर कमीत कमी स्वपरीक्षण करा. स्वपरीक्षा, स्वतःची परीक्षा घेणे आहे की नाही. जसं आपल्याला जर भरपूर चमचमीत खायची इच्छा असेल समजा, तर प्रयत्न करणे खायचंच नाही. ही झाली काय झाली, स्वतःचीच परीक्षा घेणे. प्रयोग असतो ना. हे जसं आपण व्यवहारामध्ये करू शकतो तसं या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे करता येणं शक्य आहे. त्यासाठी तुम्ही धर्म लिहा आणि या धर्माची कशी कशी गळती होत गेली ते लिहायला काय हरकत नाही. बरोबर का नाही. जसं उदाहरणार्थ मला पैशाविषयी काही आता राहिली नसेल इच्छा, तर मी लिहू शकतो माझा संपत्तीचा जो संबंध होता तो काय झाला, गळाला. देहाभिमान गळाला, तो नष्ट झाला. असं आपल्याला लिहायला काय हरकत नाही ना. आणि लिहू शकता की 10% गेला, 20% गेला, आता 50% गेला, असं पुढे आकडा लिहू शकता. आता माझा अंदाज आहे की अंदाज येतो ना, तुमचा अंदाज तुम्ही करू शकता. 50% गेलाय. आता इथे कितीतरी लोक बसले आहेत. प्रत्येकाने जर लिहिलं समजा मी नवरा आहे, हा जो अभिमान आहे, देहाभिमान आहे, तो काय आहे, तो देहाभिमान आहे. मी नवरा आहे हा देहाभिमान माझा 30% गेलेला आहे, असं लिहायला काय हरकत आहे. आता ते तर लिहितील माझं 90% गेलेलं आहे का नाही. तुम्ही 100% लिहा, तुमचा विषय संपलेला आहे का नाही. आता लिहायला काय हरकत नाही. कोणी 5% लिहिल, कोणी 10% लिहिल, कोणी 100% लिहिल. माझा किती, 100% गेला, 100% वाचा, असं आपण लिहू शकतो का नाही. प्रत्येकाने कारण पुढे काही असो, विचाराने गेला, कृतीने गेला, दैव गत्या गेला, कुठल्याही गतीने जाऊ दे आहे की नाही, पण गेला तर चांगला आहे. अभिमान गेला हे चांगली गोष्ट. आणि जेव्हा असं होत जाईल, जितका तुमचा देहाभिमान गळीत होत जाईल तितकं काय होईल, तितकं आपोआप तुम्ही स्थिर शांत होत चाल संसारामध्ये सुद्धा. का जितकं हे ममत्व असतं तितकं डोक्याला व्याप असतं. जितकं ममत्व तुमचं जास्त आहे मग तुम्हाला काळजी, मामा काय म्हणेल, काका काय म्हणेल, मावशी काय म्हणेल, काका काय म्हणेल, त्याची पोरं काय म्हणतील. तुम्हाला काळजी आहे का नाही. लग्नाला नाही गेलं ह्याच्यात काय म्हणेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. तुम्हाला काळजी लागली. मला काळजीच लागत नाही. का काळजी लागत नाही, मला काही पोरच नाही. बरं तुमच्या पोरांचे लग्न झाल्यावर तुम्ही बंद केलं का नाही, तरी बंद करत नाही. तुम्हाला काळजी येतं नातवंडाच्या लग्नाला कोण नाही आलं तर मग कसं होणार. तुमचं हे ममत्व कधी संपणार नाही. तुम्ही संपाल, ममत्व संपणार नाही. कोण संपणार आहे, तुम्ही संपून जाल. हे तुमचं ममत्व संपू शकत नाही. आपल्याला काळजी लागली, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, कारण तुम्ही ममत्व ठेवलं तुमच्यामध्ये. नाही आपल्याला ऐन वेळेला कोण मदतीला नाही आलं तर. जगामध्ये ज्याची देव मदत करतो त्याला कोणाच्या मदतीची गरज नसते. आणि तुम्ही किती अपेक्षा ठेवून राहिले तरी ती मदतच करतील याची काही गॅरंटी. पण तुम्हाला काळजी आहे की खांदा द्यायला 4 लोक मिळतील का नाही, अशी काळजी असली की मग अडचण येते. म्हणजे उदाहरण सांगतो, तुम्ही लगेच मृत्यूच्या कल्पना तिकडे जाऊ नका, पण आपल्याला ही काळजी असते. तुम्हाला काळजी गोतावळ्यामध्ये गुंतून राहण्याचे कारण काय आहे, काळजी. कसली काळजी, हीच काळजी आहे की हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, आणि हा आपल्याला जर वाळीत टाकला, आपल्याला जर समाजाने दूर केलं तर काय करणार. हीच आपल्याला भीती असते. ही आपल्याला सदैव काळजी आहे. आणि ही काळजी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्ही ह्या गप्पा फक्त करू शकता, तुम्ही ऐकू शकता, बोलू शकता, पण पुढे नाही जाऊ शकत कधीच. म्हणून तुम्ही बाबांकडे बोध 20 वर्ष ऐकला का, 40 वर्ष ऐकला का, 60 वर्ष ऐकला, त्याला काही किंमत नाही. काही किंमत राहत नाही त्याला. कारण की केलं काहीच नाही ना पुढे जाण्यासाठी. नुसतं श्रवण करून ते काही नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असं होऊन जातं. मग त्याचा काही अर्थ राहत नाही. इकडून इकडे गेलं तर त्याचा विषय संपलेला असतो. आपण ते जर घेतलंच नाहीये आणि त्याचा काहीच उपयोग करत नाही तर त्याचा काहीही आपल्याला फायदा नाही.
स्थूल देहाला चिकटलेल्या धर्मांना आपल्याला नष्ट करावं लागेल, आणि स्थूल देहांना चिकटलेले धर्म जेव्हा नष्ट होईल तेव्हा ममत्व जातं. ममत्व गेलं म्हणजे अहंता नष्ट व्हायला मदत होते. अहम आपोमत हळूहळू शिथिल होत जातो आपोमत. कारण एकदा का झाडाचं पाणी बंद झालं की झाड आपोमत सुकतं. झाडाला सुकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर झाड सुकणार नाही. त्याला सगळं खायला प्यायला देतात ते सुकल असं तुम्ही कल्पना करू लागले तर काही होत नाही. आपल्याला आपल्या अहंतेला मूळ किंवा खतपाणी जे आहे ते काय? ममता आहे. ममत्व हे आपल्या अहंतेला खतपाणी असल्याचं. म्हणून जसं ममत्व नष्ट होत जातं, ममत्व म्हणजे मम म्हणजे माझं, मी आणि माझं हे दोन गोष्टी आपल्याला लुटणाऱ्या आहेत, आपल्याला डुबवणाऱ्या आहेत. त्यातलं माझं जे आहे ते आपल्याला बद्धतेला किंवा आपल्या जन्ममरणाच्या चक्राला कारण आहे. मुक्त होता परिबळे बद्ध करून या छंद माझे माझे. तर माझं काही नाही असं ठामपणे म्हणायला शिका आणि बिंदास म्हणा. बघा काय होतंय, तुमचं तडातड सगळं तुटून जातंय का नाही बघा. सहन करायला फार त्रास होतो, सहन करायला अवघड आहे, म्हणायला सोपं आहे. तुम्ही जर म्हटले तर त्याच्यानंतरचे जे काही तुम्हाला त्रास सुरू होणार आहे समाजामध्ये जगण्यामध्ये तो फार भयानक असतो. त्यासाठी सात्विक धैर्य लागतं. अत्यंत धैर्यवान असल्याशिवाय ते सहन होणं शक्य नाही. नाहीतर तुम्ही तोंडाने लगेच म्हणा घरी गेल्या तुझा मी नवरा नाही, तुझं तू बघ, बिंदास म्हणा, पण तुम्हाला ते सहन नाही करता येणार. काय अडचण आहे? तेवढं धैर्य नाही आपल्याला. हे धैर्य निर्माण करण्यासाठी काहीतरी त्या भगवंताची कृपा निर्माण व्हायला लागते, त्याची कृपा व्हावी लागते. कुठल्या कृपेने ते धैर्य तुमच्यात तयार होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला जगाला सांगू नका, म्हणजे तिला सांगू नका की मी तुझा नवरा नाही. स्वतःला शिकवा आपण कोणाचा नवरा नाही. हे शरीर जे आहे ते नवरा रूपाने ह्या स्त्रीशी व्यवहार करतंय, पण वास्तविक आपण ह्या शरीरातून जेव्हा बाहेर पडू तेव्हा या स्त्रीचा आणि आपला काहीही संबंध राहणार नाही, ना पूर्वी होता ना पुढे राहणार. आणि हे सत्य आहे. तुम्ही ते मान्य करा ना मान्य करा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न. फक्त या शरीराच्या अभिमानापोटी आपण या स्त्रीला आपण बायको म्हणतो, या स्त्रीला आपण तिचा नवरा आहे असं समजतो. हा फक्त देहाभिमान आहे. आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या लेकरांना आपण माझी मुलं म्हणतो. हा सगळा काय आहे? नुसता देहाभिमान. आणि तो कधी नष्ट होईल? मृत्यूनंतर तो नष्ट होईल. तसा नष्ट करून उपयोग नाही. त्याच्यात सावध व्हा आणि लक्षात घ्या असं काही नाही. आपला काही तसं पाहिलं तर संबंध नाही. फक्त पूर्व अनंत जन्मांच्या क्रियेमुळे कर्मामुळे आपण कर्मधर्म संयोगाने एकत्र गुंतलेलो आहोत. बाकी त्याला काही कारण नाही. तुम्ही जे काही माझ्याशी कर्माने गुंतलेले दिसतात हे फक्त पूर्वकर्माचा परिणाम आहे. एकदा का तो संपला की तुमचा माझा काही विषय राहत नाही. एकदा का त्या पूर्वकर्माचा गुंतागुंत संपली की आपला विषय आपोमत संपतो. मग ती बायको राहत नाही, नवरा राहत नाही, मित्र परिवार राहत नाही, गोतावळा राहत नाही, आपोमत नष्ट होतो. पण तो नाहीच झाला तर मग आपण काय असंच राहायचं? कर्मधर्म संयोगाने तो मरण्याच्या झालाच नाही हे सगळं नष्ट, तर आपण काय तसंच राहणार? मग आपला हा परमार्थ कधी साध्य करणार? कारण हे कर्माच्या चाकामध्ये गुंतलेलं सगळं आहे असं शास्त्रामध्ये सांगितलं. मग हे जर सुटणारच नसेल सगळंच तर आपण काय असेच मरणार का? मग म्हणून वेदांत शास्त्राची गरज आहे. म्हणून कर्म मार्गाने सगळं काही सुटत नाही. म्हणून कर्म जे आहे ते जसं असेल तर चालू राहू देत, पण वेदांताने याचा विचार करून वेदांताने याचा निर्णय लावून आपल्याला पुढच्या अभिमानाच्या नाशाकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. तर याप्रमाणे जर तुम्ही साधना सुरू केली, याप्रमाणे जर तुम्ही प्रयत्न सुरू केला तर नक्कीच तुम्हाला हाताला काहीतरी लागेल. जर तुम्हाला कागदावर लिहिता येत नसेल, तुमचं डोकं ब्रेन जर जास्त चांगला असेल तर तुम्ही डोक्यात लिहून ठेवलं तरी चालेल. पण जर तुमची बौद्धिक क्षमता, तुमचं जे मेंदू आहे तो जास्त काम करत नसेल तर कागदावर लिहून तपासा. आणि ते कागद पाहिजे तुम्ही जपून ठेवा. वही तुमची कुठेतरी गुपचूप लपून ठेवा, त्याने काही हरकत नाही. पैसे बिशे लपून ठेवतातच का नाही? ते कागद लपून ठेवता, हा कागदही लपून ठेवतात, ते अवघड नाही. बरोबर का नाही? पैसे लपून ठेवतात कुठेतरी गुपचूप, मग हे लपून ठेवता येईल. म्हणजे तुम्हाला नको कोणाला दिसू नये असं वाटत असेल तसंही करता येणं शक्य आहे. नसेल आतमध्ये मनामध्ये तो विचार करत राहा. नंतर काय काय तुटतंय, काय काय धर्म नष्ट होतात ते बघत. शास्त्रामध्ये कधीही ह्याचं
आपल्याला कौतुक करण्यात आले नाही. ह्या जेवढे ज्ञान मार्गाचे शास्त्र आहेत, जेवढे वेदांतपर ग्रंथ आहेत आणि जेवढे वेदांताचे महाराज किंवा साधू संत होऊन गेलेले आहेत आणि असतील, या सगळ्यांनी ह्या सगळ्याचं खंडन केलेलं आहे. याला सोडा असं सांगितलेलं आहे. कोणी यांना स्वीकारा असं सांगितलं. ज्ञानदेवाने सुद्धा नाही. रजोगुणाचे निबळे स्त्री पुत्रादी मिळे अशी एक ओवी आहे, वाचा नाही, तुम्हाला लक्षात येईल का आपण गुंतलो. स्त्री पुत्रादी मिळे. ज्ञानेश्वरीमध्ये ह्या सगळ्याची उत्तरं ओव्या लिहिल्या आहेत, पण त्या आपल्याला वाचता येत नाही. आपल्या डोळ्यासमोर निघून जातात. काय होतं? आपल्या डोळ्यासमोर हे निघून जातात. आपल्या डोळ्यासमोर कुठल्या ओव्या येतात? आत्मा निर्विकार आहे, ब्रह्म निर्विकार आहे, नंतर मग अशा सगळ्या उत्कृष्ट जे ओव्या भ्रम निर्माण करतात. जगाचा अत्यंत भाव आहे, सगळ्याचाच अत्यंत भाव आहे, आणि मग ते बडबडू लागतात सगळ्याचा अत्यंत भाव आहे. नुसतं बोलल्याने काय होतं? नुसतं बोलल्याने काही होत नाही. ते आचरणात येणं, परिणाम त्याचा जीवावर होणं गरजेचं आहे. आचरणात म्हणजे स्थूल रूपाने आचरणात नाही, त्याच्या जीवावर तो काय परिणाम झालाय, जीव त्याच्या कुठल्या दशेत राहतो. पण हा सगळा जो विषय आहे तो जीवाचा आहे. त्याची जीव जी ही काही आतली गोष्ट आहे ती कशी राहते ही फार महत्वाची. त्याचं परीक्षण होणं गरजेचं आहे. पण जे बाहेरच परीक्षण करू शकत नाही ते आतमध्ये जाऊन परीक्षण काय करणार? बाहेरच जे फेल होतात ते आतमध्ये जाऊन पास काय होणार? म्हणून देहाभिमाने गलिते हा जो पहिल्या चरणातला पहिला भाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. विज्ञाते परमात्मेने हा दुसरा भाग आहे. पण पहिल्यांदा तुम्ही याचा बारकाईने अभ्यास करा. हीच साधना आहे. याच्या पलीकडे कुठलीही साधना तुम्ही करू नका. काही नाही केलं तरी चालेल. तीर्थयात्रा करू नका, पूजा करू नका, कोणाचं हातापाया पडू नका. तीर्थयात्रा किंवा तत्सम कुठल्याही प्रकारची साधना तुम्ही पूर्णतः बंद केली तरी तुम्हाला काहीही पाप लागणार नाही, काहीही तुम्हाला दोष लागणार नाही. एवढं ठाम लक्षात ठेवा. पण हे करा. हे जर केलं तर तुमची जगातली फार उत्कृष्ट साधना आहे. साधू संतांनी याचं अत्यंत प्रखरपणे अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. इतर साधना जी येते हे तुम्ही करू शकत नाही म्हणून त्या न करू शकणाऱ्या लोकांसाठी सांगून ठेवलेल्या आहेत. तुम्ही कुठे राहायचं, काय करायचं, तुमचे पान किती गळलेलं आहे नव्हे किती पिकलेलं आहे हे ठरवून तुम्ही वेगाने निघायला पाहिजे. तुम्ही तरुण असाल तर तुम्ही लवकर मारणार नाही हा भ्रमातही तरुणांनी राहू नये. पण म्हाताऱ्या लोकांनी तर लक्षात घ्यावं की आपलं कार्यकाल देशोधडीला लागलेला आहे. आपला विषय संपत आलेला आहे. सावध व्हा. मृत्यू हा नित्य समीप आहे. आणि हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा असं हरिपाठात सांगितलेलं आहे. सांगितलंय का नाही? हाच अनुताप घेऊन सावध. हा अनुताप आहे हे लक्षात घ्या. हे लक्षात ठेवून वेळ दौडू नका. प्रत्येक क्षण आपल्यासाठी मोलाचा आहे. म्हणून क्षणाक्षणा करा विचार. परावया नाही, तरावया पार भवसिंधू. तरावया पार भवसिंधू. भवसिंधू पार करणं म्हणजे जन्म मरणाचा फेराचं. हे करण्यासाठी तुमच्या अधिकारानुरूप तुम्हाला साधन करता यावं. त्यासाठी तो परम दयाळू भगवंत तुम्हा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते पाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रवीजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी भजी जो